Praise the Lord. प्रभूचे आभार. We are learning a very serious kind of message from last week. गेल्या आठवड्यापासून एक गंभीर पद्धतीचा आपण उपदेश शिकत आहोत. A kind of warning for each one of us. एका पद्धतीची सूचना आपल्या सगळ्यांना त्यातनं दिली जात आहे. And so I believe that this word is going to really open our eyes further to the real truth. तर माझा असा विश्वास आहे की या संदेशातनं या शब्दातनं आपले डोळे अजून पुढे सत्याकडे उघडतील. Amen. आमेन. Different ways to hell and one way to heaven. नरकाला जायचे वेगवेगळे मार्ग आणि स्वर्गात जायचा एकच मार्ग. Amen. आमेन. We'll open our Bibles to Matthew 7 verse 13. मत्थ्याचा 7वा अध्याय 13व वचन. Enter in through the narrow gate, for wide is the gate and broad is the way that leads to destruction, and many are those who enter through it. For narrow the gate and difficult is the way that leads to life, and few are those who find it. मत्थ्य 7वा अध्याय 13व वचन. अरुंद दरवाजाने आत जा, कारण नाशाकडे जाण्याचा दरवाजा रुंद आहे, मार्ग पसरट आहे आणि त्यातून आत जाणारे पुष्कळ आहेत. Amen. आमेन. Last week I started with the message गेल्या आठवड्यामध्ये मी हा उपदेश सुरू केला. and I shared a few points with you. काही मुद्दे मी तुम्हा लोकांना त्यावर सांगितले. And today we are going to continue from where we left. गेल्या आठवड्यामध्ये जिथे सोडलं तिथून पुढे आज जाऊया. I told you that there are many ways to hell, मी तुम्हा लोकांना सांगितलं नरकात जायचे अनेक वेगवेगळे मार्ग आहेत and I have shared with you a few last week. आणि त्यातले काही मार्ग मी तुम्हा लोकांना गेल्या आठवड्यात सांगितले सुद्धा. The first one was suicide. त्यातला पहिला म्हणजे आत्महत्या. Second, 2 pride. गर्व घमेंड. Third, 3 refusing the gospel. शुभवर्तमान नाकारणे, सुवार्ता नाकारणे. And we are still in the third point, आणि त्या तिसऱ्या मुद्द्यावर अजूनही आपण आहोत refusing the gospel. की शुभवर्तमान सुवार्ता नाकारणे. If you refuse the gospel, तुम्ही जर येशूंची सुवार्ताच नाकारली there is no hope तर तुम्हाला आशा नाही बरं का. of salvation or eternal life. मग तुम्हाला तारणाची, मोक्षाची, अनंत काळाच्या जीवनाची आशा उरत नाही. The gospel is the good news of our Lord Jesus Christ. शुभवर्तमान म्हणजे सुवार्ता आपल्या प्रभू येशू ख्रिस्तांची सुवार्ता आहे. Jesus came for us. येशू आपल्यासाठी या जगात आले. He died for us येशू आपल्यासाठी मरण पावले that we may have eternal life. की आपल्याला अनंत काळचे जीवन मिळावे. He did not just die for sinners to that their sins may be forgiven, येशू केवळ पाप्यांसाठी मरण पावले नाहीत की त्यांचं पाप क्षमा व्हावं, but Jesus also was resurrected पण येशू मेल्यानंतर परत पुनरुत्थी झाले. because कारण that is the only way we can be justified. ती एकच रीत आहे ज्या रीतीनं आपलं न्यायीकरण होऊ शकतं. That is the only way ती एकच रीत आहे, where मार्ग we आहे. can say that God has accepted that sacrifice. ज्या मार्गाने आपण म्हणू शकतो की देवाने हा यज्ञ किंवा हे अर्पण स्वीकारलंय. Otherwise, नाहीतर there are many people who died, अनेक लोक तसं तर मरण पावले and we can say, oh, these people also died for our sins. आणि आपण म्हणू शकतो की हेही लोक आमच्या पापासाठीच मरण पावले. But somebody who died and rose again, पण असा कोणीतरी की जो मरण पावला आणि परत जिवंत झाला, that is justification. त्याला न्यायीकरण म्हणतात. क्या यथायोग्य न्याय झाला. Because God raised him up from the dead. कारण देवाने त्याला मरणातनं परत जिवंत केलं. That means his offering was accepted by God. याचा अर्थ येशूंचं अर्पण देवाने स्वीकारलं. Amen. आमेन. My Jesus was handed over to be crucified for the forgiveness of the sins. माझ्या येशूंना पापाच्या क्षमेसाठी वधस्तंभावर दिलं गेलं. And he was raised back to life to prove that he had been made right before God. आणि परत त्यांना पुनरुत्थित अशासाठी केलं गेलं की देवासमोर त्यांचं स्थान योग्य आहे. That means he made us right before God. म्हणजे काय, येशूंनी आपल्याला देखील देवासमोर योग्य करून ठेवलं, नाही तर आपली काय जागा देवासमोर. Amen. आमेन. His death, I told you last week, may seem to be a negative work, येशूंचं मरण किंवा मृत्यू, गेल्या आठवड्यात मी तुम्हाला सांगतो की कदाचित तुम्हाला मृत्यू, डेथ, मरण नकारात्मक वाटेल. amen, because it is removing the punishment for our sins. तर आपल्या पापांची शिक्षा तिथे ते काढत होते. And once and for all, Jesus did it so that we will never be condemned
ever after. आणि एकदा आणि कायमचं येशूंनी हे काम संपूर्ण केलं की यापुढे कधीही आपल्याला दंडाज्ञा मिळू नये. That's what Romans 8:1 says. रोमकरास 8वा अध्याय त्यातल्या पहिल्या वचनात असं लिहिलेलं आहे. There is now no condemnation for those who are in Christ Jesus. आता जे ख्रिस्त येशूमध्ये आहे त्यांना न्यायदंड नाही. That means if you are in Christ Jesus, there is no condemnation. याचा अर्थ ख्रिस्त येशू जर आपण आहोत तर आपल्याला दंडाज्ञा नाहीये. So his resurrection is a positive work, तर येशूंचं पुनरुत्थान एक सकारात्मक काम आहे, where we got a new position before God. जिथे आपल्याला देवासमोर एक नवीन स्थान मिळालं. Because God has now justified us. कारण परमेश्वराने आता आपला न्याय केलेला आहे. Amen. Amen. I told you, justification means no sin. मी तुम्हाला सांगितलं न्यायीकरण म्हणजे पाप नाही. For- आता पाप नाही. Amen. Amen. Forgiveness means क्षमा म्हणजे that sin, although present, is forgiven. की पाप जरी आहे, पाप जरी हजर आहे तरी त्याला क्षमा केलेली आहे. Amen. आमेन. Though we have got sinful nature in us, yet God has accepted us. आणि जरी आपल्यामध्ये पापी स्वभाव आहे तरी देवाने आपल्याला स्वीकारलेला आहे. And justification means that there is no sin I can see in you. आणि न्यायीकरण म्हणजे आता मला तुझ्यात पाप दिसतच नाही. Not that it is not there, but God says I cannot see it because I see the blood before me. असं काही नाही की तुझ्यामध्ये पाप नाही, पण देव म्हणतो मला ते पाप दिसत नाही कारण की आता मला तुझ्यामध्ये येशूंचं रक्त दिसतं. Amen. Amen. The blood of Jesus, येशूंचं रक्त it not only covers our sin, it washes away our sins. फक्त आपल्या पापांना झाकतं असं नाही तर आपल्या पापांना धुवून काढतं. Amen. Amen. So now we no more need any more forgiveness. तर आता आपल्याला पुढे क्षमेची गरज नाही. Yes, every time we sin, we ask for forgiveness and He forgives आणि us. दर वेळेला आपण पाप केल्यानंतर क्षमा मागतो, आपल्याला क्षमा मिळते. Amen. आमेन. And the blood of Jesus Christ again washes us of our sins. आणि येशूंचं रक्त आपल्याला आपल्या पापापासून धुवून काढतं. Amen. Amen. And that is what Jesus' resurrection has accomplished for all of us. आणि येशूंच्या पुनरुत्थानाने हेच आपल्या सगळ्यांसाठी संपूर्ण केलेलं आहे. Everyone in the world is dead. जगामध्ये प्रत्येक जण मेलेला आहे. No one is resurrected. कोणी पुनरुत्थी झालेला नाहीये. Why? का? Because the wages of sin is death. कारण पापाचं वेतन मरण आहे. That means every saint, every sage, every scholar is a sinner because he's dying. याचा अर्थ प्रत्येक संत, प्रत्येक पंडित, प्रत्येक विद्वान पापी आहे कारण तो मरतोय. Amen. आमेन. Nobody was raised up from the dead. आणि कोणीही परत पुनरुत्थी झालेलं नाही, मेलेल्यातनं परत जिवंत झालेलं नाही. Because कारण we are paying the wages through death. आपण ते वेतन जे आहे ते मृत्यूतून देतो. Not only physical death, but eternal death. आणि फक्त शारीरिक मृत्यू नाही तर अनंत काळचा मृत्यू. If it was only physical death, I would have accepted. जर Okay. फक्त शारीरिक मृत्यू असता तर मी स्वीकारलं असतं की ठीक आहे. But पण eternal death, अनंत काळचं मरण that is too bad. जे फार वाईट आहे. अनंत Amen. काळ, ज्या काळाला अंत नाही त्याला अनंत म्हणतात. So my Jesus also died, तर माझे येशू सुद्धा मरण पावले. but the difference was he was resurrected. पण फरक असा पडला की येशू परत पुनरुत्थी झाले, परत जिवंत झाले. This shows याच्यावरनं that दिसतं God has accepted Jesus' sacrifice. की देवाने येशूंचं अर्पण स्वीकारलं. That Jesus, that God has accepted that Jesus is sinless. की देवाने स्वीकारलं येशू निष्पाप आहेत, पाप विरहित आहेत. Amen. आमेन. Because God had set a law कारण देवाने नियम लावून दिला होता that any animal you offer, की जे कुठलं जनावर तुम्ही चढवाल it has to be blemishless. त्याच्यामध्ये कुठलाही कलंकन डाग नको. There should not be any blame in its body, nor soul, nor spirit. त्या जनावराच्या शरीरावर, जीवावर किंवा आत्म्यावर कुठलाही कलंक नको. Actually, in the Old Testament, खरं म्हटलं तर जुन्या करारात if any animal was found with defect, it was not proper to offer that as a sacrifice. जर कुठलं जनावर अशा कलंका सकट सापडलं तर त्याला अर्पणासाठी द्यायचे नाही. Because it was preparing a way for the perfect sacrifice of Jesus Christ. कारण ते येशू ख्रिस्तांच्या परिपूर्ण अर्पणासाठीचा रस्ता तयार करत होते. That's why Jesus used to always say, म्हणून येशू नेहमी म्हणायचे who can accuse me of any sin? मला कुठल्या पापाविषयीनं कोण दोष देऊ शकणार आहे. That means Jesus was sinless. म्हणजे येशू निष्पाप होते. There was no sin in him. येशूमध्ये पाप नव्हतं. He never committed a single sin. येशूंनी एकही पाप केलं नाही. Though he lived all these years, he never committed one sin. जरी येशू ही सारी वर्ष जगले पण येशूंनी पाप कधी केलं नाही. And that's how असं his offering was accepted by God. येशूंचं अर्पण देवाने स्वीकारलं. Amen. आमेन.
And so, on one hand, तर एका हाताने we are forgiven through the death of our Lord Jesus Christ. आपल्याला आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या मृत्यूतून क्षमा मिळाली. On the other hand, दुसऱ्या हाताने we are proven to be justified through his resurrection. त्याच्या पुनरुत्थानातून आपलं न्यायीकरण झालं. That means only through his resurrection we are justified. म्हणजे येशूंच्या पुनरुत्थानाद्वारेच आपलं न्यायीकरण होऊ शकतं. Justification is based on forgiveness. न्यायीकरण क्षमेवर आधारित आहे. Forgiveness should lead to justification. क्षमा न्यायीकरणाकडे न्यायला हवी. And justification is proven by his resurrection. आणि न्यायीकरण त्याच्या पुनरुत्थानाने सिद्ध होते. So first there is forgiveness तर and then पहिली- there is justification. तर पहिली आली क्षमा, मग झाला न्याय. So through the death of our Lord Jesus Christ, तर आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या मृत्यूद्वारे we are forgiven. आपल्याला क्षमा मिळाली. Otherwise God would never forgive us. नाहीतर देव आपल्याला कधी क्षमा करणार नाही. Amen. आमेन. And through the resurrection of our Lord Jesus Christ, आणि आपल्या प्रभू येशूंच्या पुनरुत्थानाद्वारे we receive the proof of our justification. आपल्याला पुरावा मिळाला आपल्या न्यायीकरणाचा. Resurrection is the proof that we are justified. पुनरुत्थान एक पुरावा आहे की आपलं न्यायीकरण झालंय. If Jesus was not resurrected, जर येशूंचं पुनरुत्थान झालं नसतं, we wouldn't know whether we were justified or not. आपल्याला कळलंही नसतं की आपलं न्यायीकरण झालं आहे की नाही. But now everything is accomplished. पण आता सगळं काही पूर्ण झालेलं आहे. Amen. आमेन. Every sinner can be immediately forgiven and justified in a second if he only believes on the death of our Lord Jesus Christ. प्रत्येक पाप्याला एका क्षणामध्ये पापांची क्षमा मिळू शकते जर त्याने आपल्या प्रभू येशू ख्रिस्तांच्या मृत्यूवर विश्वास ठेवला तर. Not only his death, but his resurrection आणि also. फक्त मृत्यू नाही तर मृत्यू आणि पुनरुत्थान या दोन्हीवर विश्वास ठेवला तर. The moment you believe in the Lord Jesus Christ, ज्या क्षणाला तुम्ही प्रभू येशू ख्रिस्तांवर विश्वास ठेवाल, God does not take even a minute to accept you. मग देवाला एक क्षणही लागत नाही तुम्हाला स्वीकारायला. Believe in the Lord Jesus Christ and you shall be saved. प्रभू येशू ख्रिस्तांवर विश्वास ठेवा, तुम्ही तारले जाल. I mean, just one sentence. एकच वाक्य. It's not you believe today and then tomorrow he will think over it and day after tomorrow he will. आज तू विश्वास ठेव, उद्या Justify तो you. विचार करेल, परवा तो तुला न्यायीकरण देईल आणि मग बघेल, असं नाहीये. Immediately, लगेच तू विश्वास ठेवला की झालं, तुला मिळालं. the moment you believe you are saved. ज्या क्षणाला तू विश्वास ठेवतो तुझं तारण होतं. This is the power of the sacrifice of our Lord हे Jesus आपल्या Christ. येशू ख्रिस्तांच्या अर्पणातलं सामर्थ्य आहे. This is the good news. आणि ही सुवार्थ आहे. And this is the gospel. आणि याला शुभवर्तमान म्हणतात. Amen. आमेन. Jesus dying for you. येशू तुझ्यासाठी मरण पावणे, Jesus being resurrected for you. येशू तुझ्यासाठी पुनरुत्थित होणे, That is the surety of your justification. ही खात्री आहे तुझ्या न्यायीकरणाची. Now we should not be afraid आता आपण घाबरायची गरज नाही, because कारण we are justified. आपला न्याय झालाय, आपलं न्यायीकरण झालंय. Easter is the greatest thing that happened on this earth. ईस्टर सगळ्यात मोठं काम जे या भूतलावर झालं ते म्हणजे ईस्टर, पुनरुत्थानाचा रविवार. Easter did not happen for the world. Easter happened for us. ईस्टर या जगासाठी झाला नाही, ईस्टर आपल्यासाठी झालेला आहे. Good Friday happened for the whole world. उत्तम शुक्रवार संपूर्ण जगासाठी झाला. Easter happened for me. पुनरुत्थानाचा रविवार माझ्यासाठी झाला. Now I am justified. आता माझं न्यायीकरण झालं. Praise God. आमेन. Amen. आमेन. God has now charged the whole world to obey his gospel. आता देवाने संपूर्ण जगाला ही आज्ञा दिली आहे की माझ्या शुभवर्तमानावर विश्वास ठेवा. God is saying, ते म्हणतो this is the gospel of grace, हे कृपेचं शुभवर्तमान so आहे. that every sinner has the opportunity to hear and be की saved. प्रत्येक पाप्याला ऐकून तारण मिळायची संधी मिळावी. God has opened this floodgates. देवाने पुराचं दार उघडलेलं आहे. It's called the gospel of grace. देवाने धरणाची दारं उघडून आपल्याला दिलेली आहेत. त्याला शुभवर्तमान कृपेचं असं नाव You आहे. just have to enter it and you are saved. तुम्ही केवळ आतमध्ये प्रवेश करायचा आणि तुम्हाला तारण मिळणार. You have to obey the gospel of grace. आणि तुम्ही त्या कृपेच्या शुभवर्तमानाची आज्ञा पालन करायचं आहे. If you want to go to hell, जर तुम्हाला नरकात जायचं असेल, it's very easy. नरकातच जायचं असेल तर काम सोपं आहे. You just have to not accept the gospel of Christ. नरकातच जायचं असेल तर शुभवर्तमान स्वीकारायचं नाही, म्हणजे Amen. तुम्ही नरकात जाल. इट्स व्हेरी इझी, व्हेरी इजी, व्हेरी इजी. नरकात जाणं फार सोपं आहे. सुनणे का नाही, ऐकायचं नाही, प्रभूचं वचन ऐकायचं नाही, आज्ञापालन करायचं नाही, थेट नरक. Even if you don't obey the gospel, आणि जरी तुम्ही शुभवर्तमानाचं आज्ञापालन नाही केलं, even if you don't turn the pages of the Bible, आणि बायबलची पानं नाही उलटली, you are still on the way to hell. तरी तुम्ही नरकाच्या रस्त्यावरच आहात. नरकाचा रस्ता तुम्ही ऑलरेडी धरलेला आहे. भ्रमात राहू नका. नहीं नहीं नहीं, कुछ नहीं होता, नहीं समझेगा अपने को क्या क्या हो रहा है. Amen. आमेन.
Everybody born on this earth is born for hell. प्रत्येक जण जो या जगात जन्माला आलाय तो खरं म्हटलं तर नरकासाठीच जन्माला आलाय. Whether he does good or bad, त्याने चांगलं केलेलं असो किंवा वाईट केलेलं असो त्याचा जन्म नरकात जायला झालाय. whether you are Cain or Abel, तुम्ही काही नसा नाही तर हाबेल असा, whether you are Esau or Jacob, एसाव असा नाही तर याकोब असा. everybody born on this earth is destined for hell. या जगात जन्माला आलेल्या प्रत्येकाचं नरक ठरलेलं आहे. Only the blood of Jesus put a full stop to us. फक्त प्रभू येशूंच्या रक्ताने आपल्याला पूर्ण विराम दिला की आता ह्यांना नरक नाही, ह्यांना स्वर्ग आहे. So, some people say, तर काही लोक म्हणतात I know if people sin, they will go to hell. मला माहितीये लोकांनी पाप केलं की ते नरकात जाणार. No, even if you don't sin, you will go to नाही hell. नाही, पाप केलं नाही तरी नरकात जाणार. Because sin is not taking you to hell. कारण पाप तुला नरकात नेत नाही. पाप हा क्रायटेरिया नाहीये. Not believing in Jesus is taking you to hell. येशूंवर तू विश्वास ठेवत नाही ना, त्यामुळे तू नरकात जाणार. Because all of us are sinners. का आपण सगळेच पापी आहोत. Only those who believe in Jesus are going to heaven. फक्त जे येशूंवर विश्वास ठेवतात ते स्वर्गात जात आहेत. Say, स्वर्गाच्या राज्यात मी चालले, तारणाच्या ओढीत तारणाच्या ओढीत. it is not listening to the gospel that will take you to hell. शुभवर्तमान ऐकलं नाही ना तर तुम्ही नरकात जाल. It's not your sin that is taking you to hell. लक्षात घ्या मी काय सांगत आहे. मी जीव तोडून तुम्हा लोकांना हे सांगतोय. तुमचं पाप तुम्हाला नरकात नेत नाही. Amen. आमेन. It's like one who is suffering with cancer. हे असं आहे ना की एका माणसाला समजा कॅन्सर He झाला, is dying of cancer. त्याला कॅन्सर झाला, कॅन्सर पायी तो मरतोय. But just imagine there is a doctor who has got the medicine for healing cancer. पण कल्पना करा एखादे डॉक्टर आहेत त्यांच्याकडे कॅन्सरचा उपाय आहे And if that person does not go to the doctor, आणि समजा त्या डॉक्टरांकडे हा माणूस नाही गेला he dies of cancer. आणि कॅन्सरने मेला. But why did he die? पण तो का मेला? I know he died of cancer. मला माहितीये त्याला कॅन्सर झाला म्हणून तो मेला. But he died because he didn't go to the doctor. डॉक्टरांकडे गेला नाही ना म्हणून मेला ना. त्या डॉक्टरांकडे उपाय होता. Are you getting me? कळतंय का मी काय म्हणतो? तसं येशूंकडे उपाय आहे. Say, का येत नाही? स्वर्गात जाऊ ना मग आपण. some people say, काही लोक oh, म्हणतात he died of cancer. नाही त्याला कॅन्सर झाला. No, he कॅन्सर- didn't die of cancer. He died because he didn't go to the doctor. तो कॅन्सरनी मेला नाहीये. कॅन्सर झाल्यावर तो डॉक्टरांकडेच गेला नाही ना म्हणून मेलाय. Because the doctor had the remedy. कारण त्या डॉक्टरांकडे उपाय होता पण हा गेलाच नाही. So you cannot say people are going to hell because of their sins. They are going to hell because they have not believed in the healer, the Lord Jesus म्हणून तुम्ही Christ. असं नाही म्हणू शकत की लोक त्यांच्या पापामुळे नरकात जातात. नाही, पापामुळे नरकात जात नाहीयेत. त्यांनी येशूंवर विश्वास नाही ठेवलेला म्हणून ते नरकात The जातात. cancer was taking him to the grave, yes. कॅन्सर त्याला मरणाकडे नेत होता. But there was medicine also. अहो पण उपाय होता ना, औषध होतं ना. If he had taken it, he wouldn't have died. औषध घेतलं असतं तर मेला नसता, वाचला असता. So it's not sin alone. तर पाप एकटा आपल्याला नेत नाही नरकात. If you reject the Lord Jesus Christ पण प्रभू येशू ख्रिस्तांना तुम्ही जर लाथाडलं ना, and refuse to accept him as your Lord and Savior, प्रभू आणि तारणारा म्हणून त्यांना जर नाही स्वीकारलं ना, then we will go to hell. मग आपण नरकात जाणार. मग ते ठरलेलं आहे. Amen. आमेन. Don't ever think कधी असा विचार करू नका that you have to commit any more sin before you are qualified to go to hell. नाही मला No. अजून थोडी पाप करावी लागतील आणि मग मी नरकाच्या योग्यतेचा होईन असं Now नाही. you are already qualified for hell. तू ऑलरेडी नरकाच्या योग्यतेचाच होता. तेवढ्या डिग्र्या तुझ्याकडे ऑलरेडी होत्या. अजून पापाच्या डिग्र्या घ्यायची गरज नाही नरकात जायला. यू ऑलरेडी हॅव सो मेनी डिग्रीज, पाप फिल्ड डिग्रीज. Amen. तू नरकातच जाणार होतास. So you don't need anything more. तर असं म्हणू नका की नाही अजून थोडी 2-4 पाप करतो म्हणजे आपलं नरक नक्की. कळतंय का काय बोलतोय? नरक नक्की म्हणे. It is enough as long as you do not listen to the gospel. You don't need to be qualified to add any more sins to काही your गरज life. नाही. काही अजून 2-4 पाप जास्त करायची गरज नाही. तुम्ही शुभवर्तमान ऐकत नाही ना, तुम्ही एवी तेवी नरकातच जाणार आहात. Do not think that everyone who goes to hell is laden with sins. असा No. विचार करू नका की जो प्रत्येक जण नरकात जातोय तो पापाने असा खचाखच भरलेला होता म्हणून नरकात No, गेला. no, no. नाही 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 तो आज्ञा भंगाने खचाखच भरलेला होता. ऐकतच नव्हता तो, येशूंकडे येतच नव्हता म्हणून नरकात गेला. Actually, there are many faiths and good people. खरं म्हणलं तर अनेक विश्वास आणि अनेक चांगली माणसं आहेत Many people who do good social service, आणि अनेक चांगली माणसं सामाजिक कार्य सुद्धा करणारी आहेत, social reformers. सामाजिक सेवा करणारी आहेत, समाज सुधारणारी पण अनेक माणसं आहेत They may not be found in heaven आणि कदाचित ती स्वर्गात सापडणार नाहीत. because the criteria was believing in the Lord कारण Jesus Christ. क्रायटेरिया प्रभू येशू ख्रिस्तांवरती विश्वास ठेवायचा होता ना, तो जर पूर्ण झाला नसेल तर I'm not We are saying sorry. this, the Bible is saying it. सॉरी म्हणजे मी म्हणत नाहीये, बायबल मध्ये लिहिलेलं आहे जे मी तुम्हाला सांगतो. A man can be very moral, एखादा मनुष्य
फार नैतिक मूल्यांवरती चांगल्या पद्धतीने जगणारा He असू may be very good, he may be very kind, कदाचित तो फार चांगला असेल, दयाळू असेल, वगैरे वगैरे, and still be in hell. तरी तो नरकात जाईल. That rich man in Luke 16, लूक 16 तो श्रीमंत माणूस, Bible does not speak of him as committing any sin. बायबल त्याच्याविषयी असं नाही लिहित की त्या श्रीमंताने पाप केलं. No, नाही, it doesn't speak of any sin that he committed. त्या श्रीमंताने कुठलं पाप केलं, काय पाप केलं असं काही लिहिलेलं नाही. He didn't hear the gospel message. त्याने सुवार्ता ऐकली नाही, त्याने सुवार्तेतला संदेश, उपदेश ऐकला नाही. And so eternal death waits for such people. अशा लोकांसाठी अनंत काळचं मरण वाट पाहून आहे. Amen. आमेन. Only God's gospel will save you. फक्त देवाची सुवार्ताच तुम्हाला तारेल. And rejecting the gospel आणि सुवार्तेला जर तुम्ही नाकारलं, is rejecting the unique way that God has established for us for our salvation. सुवार्तेला नाकारणं म्हणजे देवाने जो एक युनिक विशिष्ट मार्ग तारण्यासाठी दिलाय, एकमेव, तोच तुम्ही नाकारताय. I mean, not accepting Jesus as your savior means you are telling the Lord, is there any other way? येशूंना तारणारा म्हणून न स्वीकारणं म्हणजे तुम्ही परमेश्वराला असं म्हणताय जणू की देवप्पा आणि दुसरा कुठला मार्ग नाहीये का Say. असं. And once for all, Jesus has clarified that in the Garden of Gethsemane, where he said, Father, if it is possible, take away this cup from me. आणि एकदा व कायमचं एकदा आणि कायमचं येशूंनी हे स्थिरस्थावर करून टाकलं. त्या बागेमध्ये येशू जेव्हा म्हटले ना की देवबापा शक्य असेल तर हा पेला माझ्यापासून लांब कर. Say. And God was silent. आणि देव शांत राहिला, त्यावेळेला काही बोलला नाही. God didn't say, yes, I think so, there is one more way. देव असं नाही म्हणाला की बरोबर हा पेला मी तुझ्याकडनं काढून घेतो, कारण अजून एक सुद्धा रीत आहे, त्या रीतीनं आपण करूया. No, नाही. God was silent. देव शांत राहिला. And so Jesus came to know तर येशूंना कळलं this is the only way that the world can be saved. हा एकच मार्ग आहे जगाच्या तारणाचा. And that's why Jesus said, म्हणून येशू म्हणाले, not my will, let your will be done. माझी Then. इच्छा नाही तर प्रभू तुझी इच्छा पूर्ण कर. That means there is only one way to heaven. म्हणजे स्वर्गात जायचा एकच मार्ग आहे And there are many ways to hell. आणि नरकात जायचे अनेक मार्ग आहेत. If there was any other way, जर आणि कुठला मार्ग असता Jesus wouldn't have come. तर येशू आलेच नसते ना, हो की Say- नाही. If the road to heaven was broad, that means there were many ways. आणि स्वर्गाचा रस्ता जर एवढा विशाल असता तर म्हणायचं की रस्ते खूप आहेत, अनेक मार्ग आहेत स्वर्गात But जायचे. Jesus said, narrow is the way to पण heaven. येशू म्हणाले स्वर्गात जायचा रस्ता छोटा आहे. ते अनिल गाणं आहे, रास्ता सुकडा आहे. Yes. वो सुकडा रास्ता आहे, एक छोटा आहे बेटा. There is only one way, एकच मार्ग आहे, the small way. एकच छोटा स्वर्गात जायचा मार्ग आहे. And the entry will be one by one. आणि प्रवेश एकेकाला मिळणार. इट्स नॉट ॲज अ फॅमिली, इट इज वन बाय वन. Jesus has to take you one by one. येशूंना तुम्हाला वन बाय वन घ्यायला लागणार He आहे. is taking us one by one येशू into ख्रिस्त heaven. आपल्याला एक एक आतमध्ये घेतायत, खानदान वाईज नाही. Nobody goes to heaven on his own merit आणि स्वर्गामध्ये कोणी स्वतःच्या गुणधर्मांवर जातही नाही. because there is no merit in us. का आपल्यात काही गुणधर्मच नाहीये जो. All have sinned and fallen short of the glory of God. आपण सगळे पापी आहोत आणि देवाच्या गौरवाला कमी पडलेले आहोत. And it is impossible for man to be without sin. आणि माणसानं पापाशिवाय जगणं अशक्य आहे. After Adam's sin, आदामाने पाप केल्यावर there is no possibility for human nature to have no sin. आता शक्यता नाहीये की मानवात पाप येणार नाही. Whoever it is. जो कोणी असो, After Adam's sin, everybody is a sinner. आदामाने पाप केल्यानंतर आता प्रत्येक जण पापी आहे. Amen. अशी शक्यताच राहत नाही आता की कुठल्याही माणसात किंवा कोणात पाप नसेल. सगळ्यांमध्ये पाप आहे. Even if you have sinned once, even for a second, you are lost forever. एका सेकंदासाठी तुम्ही एक पाप केलं तरी तुम्ही कायमचे नाशात जा. Even one sin if you committed also, you will need a savior. अख्ख्या आयुष्यात एक पाप केलं ना तरी तुम्हाला तारणाऱ्याची गरज पडणार. For a gold chain, सोन्याच्या साखळीला only one lock if it is broken, the whole chain breaks सोन्याच्या off. साखळीचं एक लॉक तुटलं तर अख्खी चेन तुटते ना. See? You don't हो ना? need 10 locks to be broken. त्याला काही 10 लॉक तुटावे लागत नाही. एक छोटस लॉक असतं चेनला, ते तुटलं की चेन पडते, तुटते. Amen. Every sin, whether small or big, has to be punished. प्रत्येक पाप लहान असो मोठं असो त्याला शिक्षा तर झालीच पाहिजे. Cain was outrightly rejected by God. कायनाचा देवाने आउटराईट नाकार केला की कायना मी तुला नाही स्वीकारत. Why? का? Because he brought the offering of the land. कारण त्याने मेंढराचं अर्पण आणलं, Amen. त्याने जमिनीचं अर्पण आणलं And God outrightly rejected आणि him. देवाने त्याला नाकारलं I don't accept this sacrifice. की मी नाही हे स्वीकारत. I cannot accept the sacrifice of your good works तुझ्या and your hard works. तुझ्या सत्कार्याचं, तुझ्या श्रमांचं, मेहनतीचं, घाम फोडायचं अर्पण
मी नाही स्वीकारू शकत. But Abel's offering God पण accepted हाबेलाचं अर्पण देवाने स्वीकारलं, because he brought the offering of the lamb. कारण की त्याने मेंढरू आणलं. There has to be some reason behind it. काहीतरी कारण त्याच्या मागे असलं पाहिजे ना. There is a difference between the lamb and the hard work. मेंढरू आणि कष्ट यात फरक आहे ना. Hard work will not give you salvation कष्ट, मी 16 तास कष्ट करतो, त्यातून तुझं तारण गॅरंटीड नाहीये. because sin is in us. कारण पाप आपल्यामध्ये आहे. हो, तू 24 तास कष्ट कर, A तारण bad नाही. tree may say, I'll bear more fruits. वाईट झाड म्हणेल, नाही मी आता खूप फळ देणार. Oh, you wanted more fruits? I'll bear 100 fruits. तुम्हाला जास्त फळ पाहिजे ना, मी 100 फळं देतो. Whether चला. you bear 1 fruit or 100 fruit, that fruit is bad. वाईट झाडाने एक फळ द्या, 100 द्या, ते फळ वाईट आहे. All the hard work the bad tree will do will only give bad fruit. आणि ते वाईट झाड कितीही कष्ट करून वाईट फळच देणार आहे. तू But- 24 तास कष्ट करा, 16 करा, 8 करा. But a good tree, if it bears only 1 fruit also, it will bear a good fruit. पण चांगल्या झाडाला एक फळ आलं तरी ते चांगलंच फळ So असतं. all our good works तर are आपली- bad fruits. तर आपली सगळी सत्कार्य, चांगली कामं वाईट फळ आहेत. What is the use if I give you a very good apple in one hand and then I give one full basket of bad apples to you? काय फायदा, मी तुमच्या एका हातामध्ये तुम्हाला एक चांगलं सफरचंद दिलं आणि दुसऱ्या हातामध्ये सडलेली सफरचंदाची टोपली दिली, सडलेले ऍपल आहेत You सगळे. will say, no, I don't want it. तुम्ही काय म्हणाल की हे नको मला. No, another basket also take. नाही नाही, अजून एक No, टोपली another घे. basket हा, take. अजून एक टोपली घे. Keep all that aside. तुम्ही काय म्हणाल ते सगळं बाजूला ठेवा. So God is saying, तसं ते म्हणतो, keep all your good works aside. तुझी चांगली काम आहे ना, चांगली गुड ते बाजूला ठेव. I don't want it. मला तुझी चांगली I कामं don't want to नकोय. see it. मला नाही तुझी चांगली कामं बघायची. Because a bad tree will bear bad fruit, God- whether it is 10 or 100. वाईट झाडाला वाईट फळच येणार. 10 असो, 100 फळं असो, ती वाईटच फळं असणार आहेत. How many are getting me what I'm saying? नाही नाही, हा फार चांगला आणि चांगली कामं करतो. तो यशूत आहे का ते पहिलं सांगा. Amen. So we have no merit. तर आपल्याकडे गुणधर्म काही नाहीत बेटा. आपल्याकडे जमेची बाजूच काही नाहीये. So every time we open our mouth, there is sin in म्हणजे us. आपण कधी तोंड उघडलं ना की असं पापच बाहेर येतं. Thinking is sinful. आपली विचारधारा, Motive is sinful. आपले विचार पापी, आपले हेतू पापी. God said to Cain, don't accept your offering. देव कायनाला म्हणाला, मी तुझं अर्पण स्वीकारत नाही. ठीक आहे, Sin lies at your door. पाप तुझ्या दाराशी आहे. Finished. संपलं. Sin lies at your door. विषय संपला. पाप तुझ्या दाराशी No, but आहे. I brought these great offerings. नाही नाही, पण मोठं मोठं अर्पण आणलंय मी. Still sin lies at your door. पाप तुझ्या दाराशी आहे. डोंट गिव्ह इट, मला नकोय ते. Sin does not lie at Abel's door पाप हबेलाच्या दाराशी नाहीये. because he brought the lamb. का हबेलाने मेंढरू आणलंय. Lamb speaks about the Lamb of God which takes away the sin of the world. आणि मेंढरू म्हणजे देवाचा कोकरा, देवाचं मेंढरू जे संपूर्ण जगाचं पाप हरण करतं. आमेन. And if you still don't want to hear the word of God आणि तरी तुम्हाला जर देवाचा शब्द आणि संदेश ऐकायचा नाहीये and still want to be saved आणि without तरी Jesus, देवाचं वचन ऐकायचं नाही, संदेश ऐकायचा नाही, येशूशिवाय तुम्हाला तारण आणि स्वर्ग पाहिजे. Pastor, I don't want Jesus. पास्टर मला येशू नको. I don't want to hear about his sacrifice. पास्टर मला येशूंचं अर्पण वगैरे ते काय शिकू नका, सांगू नका. मला Without ऐकायचं नाही. Jesus, I want salvation. येशूशिवाय मला तारण पाहिजे. तो कसं Is मिळवायचं? there a way? मार्ग आहे का सांगा. येशूशिवाय मला मोक्ष पाहिजे. Yes, there is a way. आहे 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 एक मार्ग आहे. Very foolish way, but there is a way. मूर्खासारखा एक मार्ग आहे, पण आहे. येशूशिवाय मोक्ष मिळवायचा. People will say, Pastor, share it. लोक म्हणतील लवकर सांगा पास्टर, लवकर सांगा. म्हणजे काय, ते मेसेजला वगैरे बसायला आम्हाला त्रास होतो. I would like to hear that there is another way also. मला ऐकायला आवडेल की अजून पण एखादा मार्ग आहे. Yes, हो there का? is one way where you don't need Jesus to go to heaven. एक मार्ग आहे जिथे येशू लागत नाही स्वर्गात जायला. What is that one way? काय आहे तो मार्ग? सगळे विचार करते असं. मालूम पडे तो मैं तो वही करूं. मेरे को Maybe बहुत I will कंटाळा give you लगा. 2 ways. दोन मार्ग देतो. चला, एक नाही दोन देतो. One is, एक do you want to hear? ऐकायचं का? Without Jesus, you can go to heaven. येशूशिवाय स्वर्गात जायचे दोन मार्ग सांगतोय. त्यातला पहिला ऐकायचा. One. एक, Do not sin a single sin. एकही पाप करायचं नाही. जमेगा? मेरे से तो नहीं होगा, तेरे से होगा? मेरे से नहीं होने वाला. David said, in sin my mother conceived me. दावीद only. म्हणाला, पापात माझ्या आईची गर्भधारणा झाली. That संपलं. means that sinful nature is in every child also. म्हणजे पापी स्वभाव प्रत्येक लहान बाळात पण आहे. कारण की दावीद म्हणाला, माझ्या आईची गर्भधारणाच माझ्या विषयीची पापात झाली आहे. मग आता कसं पाप नाही करणार So आपण? you cannot. मग ते तर जमणार नाही. एक मार्ग रूल्ड आउट. Second, दुसरा, Pastor, which is the second one? दुसरा सांगा ना पास्टर. कमीत कमी तो तरी धरतो. म्हणजे सारखं आपलं शनिवार रविवार, I don't सोमवार want चर्च, Jesus. शनिवार रविवार, See, सोमवार people चर्च. don't want Jesus. बघा, लोकांना येशू नको. शनिवार रविवार सोमवार चर्च, शनिवार रविवार सोमवार चर्च. सांगा ना दुसरा मार्ग पास्टर.
keep all the laws of God. सगळे नियम पाळा देवाचे. 10 आज्ञा नियमशास्त्र, All the laws of God. देवाचे सगळे नियम पाळा. होएगा तेरे से? मेरे से तो नहीं होता. तेरे से होएगा? Only Jesus could keep all the laws. येशू सगळे नियम पाळू शकले. आपल्याला होणार आहे का? मिनिटाला पडतोय धडतोय आपण, आपल्याला काय जमणार आहे? कभी ये नहीं हो रहा, कभी वो नहीं हो रहा, कभी ये नियम तोड़ा, कभी वो नियम तोड़ा. See, so first of all, you cannot be born without sin. म्हणजे झालं, पहिलं तर पापाशिवाय आपला जन्म होत नाही, पापातच आपला जन्म आहे. Amen. आमेन. So it's not possible. तर शक्य नाहीये, हे काय आपल्या ह्याच्यात बसणारे मार्ग नाहीत. And yes, if you never sin आणि तुम्ही जर कधी पाप नाही केलं, in your words, in your actions, तुमच्या- even for a second, maybe there is chance. कधीच तुम्ही जर पाप केलं नसेल, आपल्या शब्दात, कृत्यात, अगदी एका सेकंदासाठी सुद्धा केलं नसेल, तर मग बहुतेक तुम्हाला But संधी we cannot say that because we are all सिनस. not only sinners, we are corrupted trees. पण आपण असं म्हणू शकत नाही का आपण सगळे पापी आहोत. We are आणि bad trees. पापी आहोत एवढंच नाही, बघा अजून किती डिग्री आहेत आपल्याला. कितने सारे डिग्री, तू बोल रहा मेरे को डिग्री दो, ये ले डिग्री दे रे तेरे को. पापी आहे आणि तू भ्रष्ट पण आहे. आपण सगळे Who can safely say today, I have never sinned? आज सुरक्षितपणे कोण म्हणू शकतं आपल्यात, मी कधी पाप केलेलं नाही, असं कोण म्हणू शकतं? Anybody can say that? कोणी म्हणू शकतं No, आपल्याला you असं, put a मी नाही big पाप केलं. cross also around your neck. You can never say that. एवढा मोठा क्रॉस जरी तुम्ही घालून आलात ना, तरी तुम्ही असं कधीच म्हणू शकणार नाही की मी पाप केलं नाही. Who can say they were born with immaculate conception? कोण म्हणू शकतं की त्यांचा जन्म पाप विरहित झालाय? People say, you know, in Roman Catholics we used Ah, to say Roman that Catholic Church Mary मध्ये was म्हणायचो. born, I mean, she was born with an immaculate म्हणजे conception. रोमन कॅथलिक चर्च मध्ये म्हणायचे की मरियेचा जन्म असा झाला, पाप विरहित झाला. That means sinless. Immaculate conception. means इमॅक्युलेट sinless. कन्सेप्शन म्हणजे पाप विरहित जन्म. If she was sinless, पण जर मरिया पाप विरहित होती, how did she die then? तर ती मेली कशी मग? See, if you are without sin, you will not die. कारण तुम्ही जर पाप विरहित असाल ना, तर तुम्ही मरणार नाही. तर मेरी तर मेली. And if she has died and if she has not resurrected, that means she also was a sinner आणि like all मरिया of us. मरून पुनरुत्ती झाली नाहीये, याचा अर्थ ती सुद्धा आपल्यासारखीच पापी आहे, Amen. होती, आहे. And many times it's not just our speaking, our action, even our thoughts. आणि are अनेक corrupt. वेळेला पाप फक्त आपल्या अनेक वेळेला पाप फक्त आपल्या कृत्यांमधनं आणि बोलण्यात नव्हतं असं नाही. हे जे डोकं आहे ना, या डोक्यात विचार जे येतात, त्या विचारातही पाप असतं. Even if you don't pray, you are sinning. तुम्ही प्रार्थना करत नसाल ना बेटा, तर तेही पाप आहे. I mean, you cannot escape. नाही तुम्ही पळवाटा काढू शकत. प्रार्थना जर केली नाही तर तेही पाप आहे. Paul says, पॉल म्हणाला, in the day when God shall judge the secrets of men by देव- Jesus Christ according to my gospel. देव जेव्हा मनुष्यांचा न्याय करेल माझ्या शुभवर्तमानानुरूप. Romans 2:16. रोम करास 2:16 मध्ये पॉल बोललाय बघा. According to the gospel, the Lord Jesus Christ is going to judge us. म्हणजे शुभवर्तमानानुरूप प्रभू येशू ख्रिस्त आपला न्याय करणार आहेत. Yes, the day will surely come तो दिवस येणार आहे बेटा, when at God's command, की देवाची आज्ञा, Jesus Christ will judge the secret lives of everyone. देवाच्या आज्ञेवरती येशू ख्रिस्त प्रत्येक माणसाचं गुप्त पाप सुद्धा न्यायात आणणार आहेत. Even the inner thoughts, even their motives. अगदी आतमधले विचार सुद्धा, हेतू सुद्धा, धोरण सुद्धा, जे करतोय ते काय करतोय, त्याच्या मागे मतलब काय आहे, हेतू काय आहे, This is all part of God's great plan. हे सगळं देवाच्या महायोजनेतला एक भाग आहे. See, that's why. म्हणून Why work when there is free salvation? मोफत तारण दिलंय ना, मग काम कशाला करताय त्याच्यासाठी? See, Jesus is going to judge the worldly people with their actions, with their deeds, with their motives. येशू जगिक माणसांचा न्याय त्यांच्या कृत्यांवरनं, हेतूंवरनं, धोरणांवरनं करणार आहेत. Nobody can escape, कोणी त्या न्यायातनं सुटू नाही शकत. but only us. आपण फक्त, Because we believed on the merits of Jesus कारण Christ. आपण प्रभू येशू ख्रिस्तांच्या गुणधर्मांवर विश्वास ठेवला. Amen. हो, हालेलुया. Because the आमेन. बाप्पा, death धन्यवाद. and the resurrection of Jesus Christ has accomplished the full salvation for us. कारण येशूंच्या मृत्यूनं आणि पुनरुत्थानानं आपल्यासाठी संपूर्ण तारण केलेलं आहे. And so what now we are preaching is the gospel. तर आता आम्ही जे सांगतोय ना, ते शुभवर्तमान Why आहे. is it the gospel? का शुभवर्तमान? It's the
gospel because it is possible for every sinner to go to heaven. ते शुभवर्तमान अशासाठी आहे कारण प्रत्येक पापी माणूस स्वर्गात जाणं यातनं शक्य आहे. That is the gospel. त्याला शुभवर्तमान That म्हणतात. now it has become possible for every person on this earth to be saved. की आता या भूतलावरच्या प्रत्येक माणसाला स्वर्गात जाणं शक्य झालंय शुभवर्तमानामुळे. Jesus died so you don't die. येशू मेले अशासाठी की तू मरू नयेस. Jesus was resurrected so you should also be resurrected. येशू पुनरुत्थित झाले अशासाठी की आपणही पुनरुत्थित व्हायला हवंय. Jesus took all the curse that you should take all the blessings. येशूनी सगळे शाप घेतले अशासाठी की तुला सगळे आशीर्वाद मिळावेत. Amen. आमेन. Because he rose, now I have hope. येशू पुनरुत्थित झाले म्हणून आता मला आशा आहे. Because if he rose, then I will also rise. कारण येशू पुनरुत्थित झालेले आहेत म्हणजे मलाही पुनरुत्थान मिळणार. Because he lives I can see tomorrow. If he was not risen, what hope I have that I will be risen? येशू जर पुनरुत्थित झाले नसते तर मला काय गॅरंटी आणि खात्री आहे की मलाही नवीन जीवन मिळणार आहे. What hope do we have? काय मिळणार काय आशा आपल्याला मग. See, but Jesus died and rose. पण येशू मेले आणि परत पुनरुत्थित झाले. That means I will also die and I will also rise. याचा अर्थ मी मरणार आहे आणि मी परत उठणार आहे. And so everyone who is willing to accept Jesus as their savior, तर जो प्रत्येक जण येशू ख्रिस्तांना आपला मुक्तिदाता म्हणून स्वीकारायला तयार आहे he will be spared the punishment and oppression of sin. त्याला शिक्षा आणि पापांचा दबाव हे मिळणार नाही. Amen. आमेन. म्हणजे शिक्षेपासून तो वाचेल. Man's way is to work it out gradually. माणसाचा मार्ग असा असतो की आपण हळूहळू आपल्या रीतीनं करू. To do the best and I will improve myself. I will change myself. माणसाची ती एक अभिजात वृत्तीच असते की मैं करेगा धीरे धीरे करेगा मैं मेरा देख I will लेगा. gather merits on my side. मी माझ्या बाजूने माझे चांगले गुण सगळे जमा करीन. That's what the world's thinking is. आणि जगाची विचारधारा अशीच आहे ना बघा की मी करीन मी चांगलं करीन. See, when I become old, मी वयस्कर झालो then I will retire from my business, from my work, म्हातारा झालो की मी माझ्या कामातनं निवृत्ती घेईन. and I will start doing good works. चांगली कामं करायला लागेन. I will travel all the temples in the world, आणि जगातल्या सगळ्या तीर्थयात्रा करीन सगळ्या मंदिरात जाईन. and I will do all the good things सगळी चांगली कामं करीन. and start storing up merits now. आणि माझ्यासाठी सगळे गुण जमा करीन पुण्याही जमा करीन पाप पुण्याच्या राशी. हालेलुया. But I don't know how much to gather. पण मला माहित नाही पुण्याही केवढी जमा करायची. 2, 5, 100 का 1000. God did not even mention. देवाने नंबर का आकडा पण दिलेला नाही ना. He could have said देव बोलू शकला असता 100 kgs of merits you have to gather. 100 किलोची पुण्याही घेऊन ये. But that also he didn't say. देव असंही बोललेला Why? नाही. Because that was not कारण required. की ते गरजेचंच नाहीये. It is not going to merit you. त्यातनं काही तुझी जमेची बाजू होणार नाहीये. Say, and this is not the glad tidings that I have to gather merit to go to heaven. आणि हे काही सुबंधन नाहीये ना की स्वर्गात जायला मला हे सगळं जमा करायला लागणार. 100 किलोची पुण्याई समाज सेवा मला गोळा करायला लागणार. Say, if you go to work तुम्ही जर कामाला गेलात and for one whole month you worked, आणि महिनाभर तुम्ही काम केलं and on 7th you get your salary, 7 तारखेला तुम्हाला तुमचा पगार मिळतो. you don't jump up and down. तुम्ही काय उड्या मारता का? Thank you so much, I got it. थँक्यू. No. तुम्ही काय तुमच्या डिपार्टमेंट मध्ये थँक्यू करता का? No, नाही. you know you have worked for it. तुम्हाला माहित असतं मी महिनाभर काम केलं मला पगार मिळाला त्यात काय थँक्यू. Grace is without work. कृपा काम न करता मिळते बेटा. Say, कृपा काम न करता मिळते वहां थँक्यू बनता है. see, now if you go to heaven on merit, आणि तुम्ही जर तुमच्या स्वतःच्या गुणधर्मांवर पुण्याईवर स्वर्गात गेलात you can imagine how the people will walk in heaven. कल्पना करा मग स्वर्गामध्ये लोक कशी चालतील. इथेच अशी See, अवस्था तर they तिथे will push कशी? the angels also. देवदूतांना पण हटवतील. Eh. रस्ता कर हो का? मेहनत करून आलोय इथं. घाम असंच गाळून नाही. आलोय 100 किलोची पुण्याई भरली इथं मी. See, हो का? and even to God they will say, आणि देवालाही म्हणतील केलं हं सगळं. म्हणजे मग आता काय? पुण्याचे बाजीराव स्वर्गातही दिसतील. See, हो की नाही? and who will praise God? आणि देवाची स्तुती मग कोण कशाला करेल? Just imagine God sitting on the throne there, कल्पना करा मग देव सिंहासनावर बसलेला असेल. and you go there on merit, तुम्ही जाल आपल्या स्वतःच्या पुण्याईवर गुणधर्मांवर and the angels say, आणि देवाचा दूत म्हणेल come on, sing Amazing Grace. चल गाना अमेझिंग ग्रेस. They say, why Amazing Grace? तुम्ही म्हणा कशाला अमेझिंग I ग्रेस. worked hard, हो that's ना why I came in मी here. माझी 100 किलोची पुण्याई भरून दिली ना कशाला अमेझिंग ग्रेस. Who will praise God? कशाला कोणी देवाची स्तुती करेल. सगळे एकच बँड वाजवतील मी केलं मला मिळालं. But we will be praising मग God आपण मात्र देवाची स्तुती करणार आहे का? for आपल्याला माहिती आहे? eternity. अनंत काळासाठी आपण देवाची स्तुती करणार आहोत का? आपल्याला माहितीये मी काही केलंच नाहीये तरी मला मिळालंय. Work is not glad tidings. काम काही शुभवर्तमान नाही सुबंधन नाही.
Nobody really Come. jumps with excitement and claps हो his ना. hand every Monday they go to work. नोकऱ्या करून काय सगळे उड्या मारत टाळ्या वाजवत येतात का? दर सोमवारी नोकरीला जाताना एक तर असे अर्धे ढिल्ले असतात They सगळे. don't say, असं नाही म्हणत. oh, I was just waiting to go to work. अरे मला तर वाटच पाहत होतो की कधी सोमवारी येईन आणि कधी मी कामाला जाईन. No, नाही. nobody enjoys working. आम्हाला तासायचं शनिवार रविवार संपूस रे. Amen. तुम्हालाही वाटत असेल तुम्ही बोलत It's नाही. not a good tiding, it's a tiding of woe. ते काय सुबंधन नाही, तो बोजा आहे बोजा. दर सोमवारी उठून 10 वाजता पंचिंग करायचं बोजा आहे. See, on Friday they are happy. शुक्रवारी सगळे खुश असतात पार्टी करायला. Saturday, Sunday आता शनिवार रविवार सुट्टी सुट्टी. आहे. See, for believers, Saturday, Sunday is every day. आणि बिलीवर लोकांना शनिवार रविवार दर दिवशी शनिवार रविवार आहे. Because we are living on God's merit. कारण बिलीवर लोक देवाच्या गुणधर्मांवर जगतात व बिलीवर लोकांना शनिवार रविवार सारखा फील रोज यायला पाहिजे. Praise God. आमेन. That's why you need to rejoice more. म्हणून तुम्ही जास्त आनंद केला पाहिजे. You should sing more. तुम्ही जास्त प्रभूची गाणी गायली You will have to पाहिजे. live for God more. तुम्ही देवासाठी जास्त जगलं More पाहिजे. than the world. जगापेक्षा जास्त. अरे काय नोकऱ्यांचा बँड वाजवला, मी केलं काय केलं तू? For our salvation, we did nothing. आपल्या तारणासाठी आपण काही नाही केलं. जमतच कुठे काही करायला. How many people in the world can improve themselves and save merits in their life? हा, जगातली किती अशी माणसं आहेत की जी स्वतःला सुधरवतील आणि ही सगळी पुण्याई गोळा करतील. कुणाला जमणार आहे? If we are saved through our good works, आपल्या चांगल्या कामांमुळे जर आपलं तारण then our झालं goodness also should have some perfection. तर आपल्या चांगुलपणात पण परिपूर्णता लागेल ना. ते परफेक्ट लागेल. आणि जमतंय का ते Our आपल्याला? work is done, but all shabby work. आपलं काम आपण काम करतो. अरे पण किती अर्धी मरतुकडी, त्याला काही सीमा आहे का? Say, कधी येतोय कधी नाही, कधी अर्धा झाला, our कधी heart दीड. is not clean. आपलं हृदय स्वच्छ नाही. I mean, the heart is corrupt, Bible says, and बायबल desperately म्हणतं wicked. ना, हृदय भ्रष्ट आहे, सगळ्यात जास्त कपटी आहे. बायबल म्हणतं Our goodness is tainted with sin. आपल्या चांगुलपणावर सुद्धा पापाचा डाग आहे. Because कारण- the tree that we partook is the tree called the tree of good and evil. ज्या झाडाचं आपण खाल्लं ना, त्या झाडाचं नावच आहे बऱ्या आणि वाईटाचं ज्ञान देणारं झाड. So where there is goodness, there is evil. Where there is evil, there is little तर goodness. जिथं बरं आहे तिथं वाईट पण आहे, जिथं वाईट आहे तिथे बरं पण आहे. See, म्हणून and furthermore, पुढे if we want to be saved through our own righteousness, आपल्याला आपल्या स्वतःच्या नीतिमानपणावरती जर तारण हवं असेल, our righteousness should be so high आपला नीतिमानपणा एवढा उच्च पद्धतीचा असायला लागेल, that it should reach heaven. तो स्वर्गापर्यंत पोहोचायला लागेल. Before God will be satisfied with our म्हणजे righteousness. देव आपल्या त्या नीतिमानपणावरती जर आपल्याला समाधानी हवा असेल तर. Forget about others condemning us. Our own heart is condemning us. हो ना, दुसऱ्यांनी आपल्याला दंडाज्ञा देणं सोडा, आपलं स्वतःचं हृदयच आपल्याला कुरतडून घातलं की मी पापी आहे, मी पापी आहे. दुसऱ्यांनी आपल्याला पापी म्हणणं तर लांब राहिलं. मेरा दिल्ली मुझे रोज खाता बोलता तू पापी आहे. Isn't it? है की नाही? I mean, forget people finding any हो ना. fault in you. हे लोकांनी तुझ्यातल्या चुका काढणं लांब राहिलं. You will say, तुम्ही काय बोलता हो ना. मलाच माहिती मी काय आहे. तुम्ही स्वतःच म्हणा, तुम्ही काय माझ्या चुका दाखवतात, मला लख दिसतात त्या चष्म्याने, मी किती चुकतीये. Every night our heart condemns us. दर रात्री झोपताना आपलं हृदय आपल्याला दंडाज्ञा देतं की आज बड़ी गलती हो गई जयश्री, इधर गलत गई, उधर गलत गई, ऐसा नहीं बोलना था, See? वैसा नहीं बोलना. प्रत्येकाचं हृदय सांगतं बरं मी माझं नाव घेतलंय, तुम्ही तुमचं नाव घ्या. Even the good works that we do is for the self. जी चांगली कामं आपण करतो ना, ती पण सगळी स्वार्थी आहेत बरं का. मी 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 मग माझं काय? अरे कसलं काय माझं काय? I mean, the motives are wrong. आपले हेतू चुकीचे. We are ambitious people. आपण महत्वाकांक्षी, मेरे को ऐसा ऐसा करना है, प्रभु नहीं रहेगा तो कुछ 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 करने वाला नहीं. I क्या mean, करना है? God knows it all. देवाला सगळं माहिती, कशाला हट्ट करायचा? And so, by our own righteousness, how can we be saved? तर आपल्या नीतिमानपणावर आपलं कसं तारण होणार आहे विचार करा. Not even one can be saved. एकाचंही तारण होणार नाही स्वतःच्या नीतिमानपणावर. Jesus said, unless your righteousness exceeds the righteousness of the scribes and the Pharisees. येशू म्हणाले ना की शास्त्री आणि परुषी त्यांच्यातला जो नीतिमानपणा आहे त्याहून जास्त जोर तुमचा नीतिमानपणा होत नाही. तुमचं No तारण chance आहे. for you. संधीच नाही तुम्हाला, चान्सच नाही काही. We have to go beyond them. त्यांच्याहून जास्त आपल्याला नीतिमान व्हावं लागेल. मग जमणार आहे का? We cannot. नाही जमणार. Can you be so righteous that God will be satisfied? तुम्ही एवढे नीतिमान होऊ शकता की देव तुमच्यावर समाधानी होईल? जमणार आहे? I mean, मला तर नाही जमणार. God seeing us is so impressed. It की cannot be. देवाने मला पाहिलं आणि देव एवढा इम्प्रेस झाला, जयश्री कितने अच्छे. नाही No, there is nothing to be impressed. काय नाही, आपल्यात असं काही नाही की देवावर आपली छाप पडावी कितनी अच्छी आहे. कुछ अच्छी नाही, जीसस है करके अच्छी है.
He is good. That's why we are good. तो चांगला म्हणून मी चांगली. Amen. Amen. My Jesus is good. येशू चांगले म्हणून That's आपण why we are चांगले. good. येशू चांगले म्हणून आपण चांगले. देवावर काय आपली छाप पडणार नाहीये एकट्यानं. God is not asking us to do the difficult thing He's doing. He's asking us to हो do ना. the more simple thing. ऍक्च्युली देव आपल्याला काही अवघड काम करायला सांगत नाहीये. देव आपल्याला अगदी सोपं आणि साधं काम करायला सांगतोय म्हणून अनेक लोकांना ते जमत नाहीये. Just imagine कल्पना करा, God saying, देव बोलला, if you want to be saved, समजा देव असं बोलला की तुला जर मोक्ष हवा आहे I'm going to dig a big pit. तर मी मोठा खड्डा खणणार आहे. The distance will be अंतर असणार आहे 1,000 feet. 1000 फूट And now you have to jump from here till there. आणि इथून तिथपर्यंत उडी मारायची. Whoever jumps there will be taken to आणि heaven. जो कोणी इथून तिथपर्यंत ती लांब उडी मारेल तो स्वर्गात जाईल. We हो ना? can't even jump here 3 हा, feet इथे here. 3 फुटावर उडी मारायला होईना 1000 फुटाची उडी कधी व्हायची आपली? होईल का? What we will हा? say? काय म्हणणार मग आपण? Lord, what you're प्रभू- joking. प्रभू काय जोक करताय का तुम्ही? 1000 फुटाची उडी आमच्या सारख्यांना होणार आहे का? Eh? मग देव म्हणतो गप्पस म्हणूनच सांगतोय चुपचाप चुपचाप सरक चल मैं लेके जा रहा तेरे. Are you getting me? Amen. See? God could have said, देव म्हणू शकला असता. everybody, even the long jump, who is the fast, the long jump? लांब उडी मारण्यामध्ये कोण फास्ट World में? जगामध्ये कोण प्रसिद्ध आहे The खेळाडू? maximum distance is, I don't know, किती 20, लांब उडी? 20 feet, 20 25 फूट feet, वगैरे maybe 25 असेल. feet. 20 फूट वगैरे लांब उडी सगळ्यात जास्त कोणी मारली जगात? खेळाडू कोण आहे? And, huh? हं? Okay. ठीक आहे. But if God says 1,000 feet, पण देवानी समजा असं सांगितलं 1000 फुटाची लांब उडी मार. even the best jumper cannot jump. सगळ्यात चांगला उडी मारणारा सुद्धा फेल होईल का? 1000 फूट कशाला म्हणतात? I mean, we will get angry with God. आपल्याला राग येईल देवाचा की काय दे बापा काहीतरी जमेल असे तरी सांगा. Eh? मग देवा म्हणेल का बसा. That's म्हणून why I'm saying, don't try this. हे प्रयत्न म्हणून मी म्हणतोय करू नका. He is saying, that's why I gave my son for you. देव म्हणतो म्हणूनच तर माझा पुत्र मी तुला दिला, तू ऐकायला तयार नाही. मी करतो. अरे काय करतो? He is bearing all your sins and all your punishment. तो माझा पुत्र तुझं सगळं पाप तुझी सगळी शिक्षा घेणार आहे. My Jesus was not just near perfect, he was perfect. माझे येशू जवळ परिपूर्ण नव्हते काही. माझे येशू अगदी परिपूर्ण He was होते. born perfect, he lived perfect, येशूंचा जन्म परिपूर्ण, येशूंचं जगणं he परिपूर्ण, died perfect, येशू मेले परिपूर्ण, his sacrifice was perfect, येशूंचं अर्पण परिपूर्ण, his healings were perfect, येशूंचं आरोग्य परिपूर्ण, his resurrection was perfect. पुनरुत्थान परिपूर्ण. He had no sin in him, येशूंमध्ये पाप नाही. he was born sinless. त्यांचा जन्म पाप विरहित. See, he could sin, but he didn't sin. येशू पाप करू शकले असते पण येशूंनी पाप केलं नाही. He didn't sin. येशूंनी पाप केलं नाही. Some say, no, he couldn't sin. No, काही he लोक could म्हणतात sin. काही लोक म्हणतात नाही येशूंना पाप करायला जमणारच नाही. नाही जमू शकलं असतं. He lived a righteous life पण नीतिमान जीवन जगले येशू that qualified him to take our place on the cross. आणि त्यातून येशूंना ती गुणवत्ता प्राप्त झाली. आपली जागा वधस्तंभावर घ्यायची. Because how could the righteous die for the unrighteous if he is himself not righteous? कारण नीतिमान जर स्वतः नीतिमान नाहीये तर तो काय अनीतिमानांसाठी मरणार? So you don't need to do good तर तुम्ही चांगलं करायची गरज नाही. before salvation. तारण मिळण्या अगोदर मला जरा चांगलं करू दे, पुण्याई कमवू दे, नको. काय But गरजेचं then, नाही. pastor, don't we have to do any good works? मग पास्टर चांगली कामं करायचीच नाहीत का? After salvation, do good works as much as possible. येशूंकडे आल्यानंतर तारण मिळाल्यानंतर जेवढी जमतील तेवढी चांगली कामं आणि भलाई करा. You will get rewards in heaven. त्याचं प्रतिफळ तुम्हाला स्वर्गात मिळेल. But don't do good works to be saved. पण तारण मिळवायला चांगली कामं करू नका. Do good works after you are saved. तारण मिळाल्यानंतर मग चांगली कामं करा. आमेन. And you can do it आणि now आता तुम्ही करू because the शकता Holy Spirit is in us. कारण पवित्र आत्मा आपल्यात आहे. We have become clean now. आता आपण स्वच्छ झालो आहे. So all our good works will be accepted. तर आता आपलं सगळं चांगलं काम स्वीकारलं जाईल. That means, Pastor, all the good works that I did before I got saved is gone. याचा अर्थ माझं तारण होण्या अगोदर पास्टर जी सगळी चांगली कामं मी केली ती सगळी गेली. It's all gone in the dustbin. गेली In the गेली garbage. म्हणजे कचऱ्याच्या पेटीत गेली असं सांगतो मी All तुम्हाला. our righteous acts are like filthy rags. आपली सगळी नीतिमानपणाची कृत्य घाणेरड्या चिंधी सारखी आहेत असं वचन म्हणतं. After you were saved, पण तुझं तारण झाल्यावर from that day, त्या दिवसावर God started writing all your good works. येशूनी तुझी सगळी देवानी तुझी सगळी चांगली कामं लिहायला सुरुवात केली. तू येशूकडे आल्यानंतरची चांगली कामं. म्हणजे मी त्यावेळी मी एक 50,000 दिलं होतं ते गेले गेलं गेले का गेले पाण्यात गेले. नाही मी अनबिलीवर असताना 50,000ची दोस्ताला मदत केली होती. गेलं पाण्यात गेलं. दे दुआ के नक्की करो हो गया. Amen. हो नाही हो गया.
That's all gone now. गेलं ते आता सगळं. येशूंकडे आल्यानंतरची चांगली कामं हिशोबात धरली जातील. Amen. म्हणून येशूंकडे आल्यानंतर चांगलं वागायचं असतं. So some people, they used to do good works before they were saved. After they are saved, they don't do any good work. तर काही लोक ना, काही बिलियर लोकांचा हिशोबच उलटा आहे. बिलियर होण्या अगोदर चांगली कामं करत होते ते लोक, म्हणजे येशूंकडे येण्या अगोदर. आणि येशूंकडे आल्यावर काय भूत भरलं माहिती नाही, चांगली कामच करत नाहीत. Then how can you get rewards? मग प्रतिफळ कसं मिळणार त्या बिलिव्हरला? Amen. Now start doing good works. आता चांगली कामं सुरू करा, आपण बिलिव्हर आहे. And so once we believe in Him and accept Him as our आणि personal एकदा Savior, का आपण येशूंवर विश्वास ठेवून येशूंना आपला व्यक्तिगत तारणारा मानलं we receive eternal life right away. की लगेच अनंत कालचं जीवन मिळतं. स्वर्ग माझ्या मालकीचं. Immediate visa. लगेच विजा, लगेच विजा. Amen. कोई कुछ कॉन्सिलेट जाना नहीं, कुछ नहीं. So after you are saved, don't stop doing good works. तर तुमचं तारण झाल्यानंतर, येशूकडे तुम्ही आल्यानंतर चांगली कामं थांबवू नका. So you cannot be saved through doing good, तर चांगलं काम करून तुमचं तारण होणार नाही. but पण you can get your rewards after being saved and then continue doing good works. तारण झाल्यानंतर तुला तुझं प्रतिफळ मिळेल. कसं? तारण झाल्यावर चांगली कामं करून. Amen. Amen. Salvation is full of God's goodness, तारण देवाच्या चांगुलपणाने भरलेलं आहे, nothing else. बाकी काही नाही. Say, it's God's goodness. देवाचं चांगुलपण आहे ते. He says, I want to save them देव म्हणतो मला त्यांना तारायचं and I will आहे. pay for them. देव Finish. म्हणतो मला त्यांना तारायचंच आहे आणि त्यांची किंमत मी मोजणार आहे. कोणी मला विचारू नका असं का तसं का, Yes. ह्यांची लायकी नाही, हे बरोबर नाही, कोणी मला काय सांगू नका, मला त्यांना ते द्यायचंच आहे. So बस. first we are saved तर पहिलं आपलं तारण झालं. and then we are doing good. मग आता आपण चांगली कामं करतो. Rather than first doing good चांगली कामं पहिली करणं and then being saved. It's not मग तारण possible. होणं हे शक्य नाही. Amen. तारण मिळायला चांगली कामं करू नका. Yes. तारण मिळाल्यावर चांगली कामं करा. If you are oppressed in sin, जर समजा पापानं तुम्हाला दबावात टाकलंय, if you are living in fear, समजा तुम्ही घाबरून घाबरून भीती जगताय, you don't need to. गरज नाही असं जगायची. Because- कारण The keys of death and Hades are in the hands of Jesus. मृत्यूच्या आणि अधोलोकाच्या किल्ल्या येशूंच्या हातात आहेत. Amen. आमेन. Don't say what will happen after I die. असं म्हणू Nothing. नका मी मेल्यावर आता माझं काय होणार. You will sleep in the Lord. तुम्ही प्रभूत झोपणार आहात. Now your death has become more convenient, Oh. more beautiful. It is only sleeping in the Lord. आता तुमचा मृत्यू चांगला सोयीस्कर झालेला आहे, कारण की तुम्ही प्रभूत झोपणार आहात. Let not your conscience prick you that you are a big sinner. तुझा सद्वेग भाव तुला असा टोचू नको देऊ की तू महापापी आहे, तू महापापी आहे. Are you afraid of judgment? तुला न्यायाची भीती वाटते Are you का? afraid of death? तुला मृत्यूची भीती वाटते का? You don't need to. गरज नाही. Jesus came here to save sinners. येशू पाप्यांना तारायला He चालेल. said, I did not come to call the righteous, but the sinners unto repentance. येशू म्हणाले मी नीतिमानांना बोलवायला आलो नाही, तर पाप्यांना मी पश्चातापाकडे बोलवायला So आलो. what you should do? तुम्ही काय Repent. करायचं? पश्चाताप करा. What you should do now? काय करायचं तुम्ही? If you sin, repent. पाप जर तुमच्याकडनं झालंच, काही चुकीचं झालंच, तर पश्चाताप करायचा. आय एम सॉरी जीसस, फॉरगिव्ह मी, आणि परत Come to him just as you are. जसे आहात तसे येशूंकडे या. कम ऑन टू जीसस. हालेलुया. He will येशूंकडे या. forgive you. He will save you. येशू तुम्हाला तारतील, येशू तुम्हाला क्षमा करतील. In fact, he said, उलट पक्षी ते म्हणाले, whoever comes to me, येशू म्हणाले जो कोणी माझ्याकडे येईल in no wise I will cast him out. मी त्याला हाकलून लावणार नाही. That means म्हणजे the worst sinner also can get pardon. महापाप्याला सुद्धा क्षमा मिळू शकते. No big sin can stop Jesus forgiving him. कुठलंही महापाप येशूंना थांबवू शकत नाही. Amen. क्षमा त्या महापापी माणसाला देण्यापासून एवढं मोठं पाप नाहीये कुठलं. He would not reject anyone who come to him. जो कोणी येशूंकडे येणार त्याला येशू नाकारणार नाहीत. See, I only fear that you will not come to him. मला भीती एकच आहे की तुम्ही लोक येशूंकडे येणार नाही. And see, that is the only fear I have. ती एकच That भीती मला आहे. people don't want to come to him. एकच भीती मला वाटते की लोकांना येशूंकडे यायची इच्छा होत नाही. बाकी तुमचं पाप किती पण मोठं असो, Yes. येशू क्षमा करतील, पण लोक येशूकडे आले पाहिजे. Do not fear that he will receive you or असं not. घाबरू नका No. की मी येशूकडे गेलो तर येशू मला स्वीकारतील का नाही का. No. नाही, अशी That भीती kind of excuses you can never give. तसली कारणं तुम्ही लावू नाही शकत. Because this is the gospel. कारण हे शुभवर्तमान आहे. This is the good news. ही चांगली बातमी सुवार्थ आहे. You can come to him, तुम्ही येऊ शकता. loaded with sins, and he will forgive you. अगदी तुम्ही महापापी असाल, पापांनी भरलेले असाल, तरी येशूकडे येऊ शकता. Will you obey him? Will you receive him? आज्ञा पालन कराल का आणि येशूंना स्वीकाराल का? Amen. हा $1,000,000 प्रश्न आहे बाबा. All you have to do is receive him.
एवढंच करायचं, येशूंना स्वीकारायचं. John 1:12. योहान 1:12. All those who believed in him, ज्या सर्वांनी त्याच्यावर विश्वास all ठेवला who received him, आणि त्याचा स्वीकार केला, he gave them the right to become the children of God. त्या सर्वांना त्याने देवाची मुलं होण्याचा अधिकार दिला. Amen. आमेन. If you receive, you are saved. If you don't, you perish. तुम्ही त्याला स्वीकारलं तर तुमचं तारण झालेलं आहे, नाही स्वीकारलं तर तुमचा नाश होईल. Again I say, परत सांगतो, you will not perish because of the umpteen sins you committed. जी सगळी अगणित पाप तू केलेली आहेत त्यामुळे तू नाशात जाणार नाहीयेस. It is due to your disobedience to the gospel. पण शुभवर्तमानाची आज्ञा जर तू मोडली Then you are lost. तर तू हरवशील. Amen. येशूंकडे यायचं बेटा, तो एकच मार्ग आहे. See? काही कारण सांगू नका. Jesus is the medicine. येशू एकच उपाय आहेत, औषध आहेत. Just imagine that one thing, कल्पना एकाच गोष्टीची करा that the sickness has no medicine anywhere. की त्या आजाराला आणि कुठेही औषध नाहीये. The sickness of sin has no medicine. पाप नावाच्या आजाराला आणि कुठेही कुठलंही औषध It's नाहीये. only with Jesus. फक्त येशूंमध्ये त्याचं औषध आहे. So what you will do, मग तुम्ही काय you have to कराल? go to Jesus. येशूंकडेच जायचं And that medicine guarantees you that you will be healed. आणि येशू नावाचं औषध तुला गॅरंटी देतं की तुला आरोग्य मिळणार. But if you don't take it, then you have to die. पण जर नाही आपण ते घेतलं तर मग मरावं And so लागेल. you die not because of your sickness, but you die because you didn't take that तर medicine. तुमच्या आजारांमुळे तुम्ही मेला तसं होणार नाही, तुम्ही औषध खाल्लं नाही म्हणून मेला तसं होईल. Yes, it is true that we have sinned. अर्थातच आपण पाप केलंय हे खरं आहे, But पण there is a medicine made for us. आपल्यासाठी औषध दिलेलं आहे ना See? पापाचं, हो की नाही? A medicine has been prepared for us. पाप आपल्याकडनं झालेलं आहे, And so कबूल आहे, पण त्या people पापाचं who are- औषध आपल्याला दिलेलं आहे. People who are dying today is not because of their sins, but because of refusing to accept the medicine. तर आज जी लोक मरतायत आणि नाशाकडे जात आहेत ती पापामुळे नाही, पापाचं जे औषध दिलेलं होतं ते त्यांनी नाकारलं म्हणून जात आहेत. That's why Jesus said म्हणून येशू in म्हणाले John 5:40, योहान 5:40, you are not willing to come to me that you may have life. तुम्ही माझ्याकडे यायलाच तयार नाहीये तुम्हाला जीवन मिळावं म्हणून. See, what can he do? काय करणार येशू? तुम्हाला जीवन हवंय पण तुम्ही माझ्याकडे यायला तयार नाही तर काय करणार? I mean, he cannot do anything. येशू काय करणार? काही लोक येशूंकडे यायलाच तयार नाहीत. Fourth way to go to hell, नरकात जायचा चौथा मार्ग covetousness. लोभीपणा. Covetousness. लोभीपणा. Because I want to tell you, कारण मला तुम्हाला सांगायचं आहे, coveting after riches can open the door to hell. धनसंपत्तीचा लोभ नरकाचं दार उघडू शकतो. See, it's not just my words, it is given in the Bible. आणि हे फक्त माझे शब्द नाहीत बरं काय, सगळं बायबल मध्ये लिहिलेलं आहे. Amen? Amen. If it is in the Bible, it is accurate. आणि बायबल मध्ये जर लिहिलंय तर ते बरोबर आहे. 1 Timothy 6:9. 1 तिमोथी 6 अध्याय 9 वचन सांगतं, But people who long to be rich soon begin to do all kinds of wrong things to get money, things that hurt them and make them evil-minded and finally send them to hell itself. 1 तिमोथी 6 अध्याय 9 वचन म्हणतं, परंतु धनवान व्हायला पाहणारे परीक्षेत व फासात व फार मूर्खपणाच्या व बाधक इच्छांमध्ये पडतात. त्या इच्छा माणसांना विध्वंसात व नाशात बुडवतात. Did you get me? लक्षात येत आहे का? Craving for money will पैशाचा लोभ. shut the gospel message from him. पैशाचा लोभ शुभवर्तमानाचा उपदेश तुझ्या कानांवरनं बंद करेल. That's why Jesus said, म्हणून येशू म्हणाले there are two most important things in this world. दोन महत्वाच्या गोष्टी अतिशय या जगात आहेत. One is Jesus, the other is mammon, that is money. एक येशू आणि दुसरं पैसा. For many people, money is God. अनेक लोकांना पैसा देव आहे. And so when you have this God, why you want another God? आणि हा देव तुझ्याकडे असेल तर तुला दुसरा देव कशाला See, लागणार आहे? money is God for many. अनेकांसाठी पैसा देव आहे People even do pujas to आणि money. लोक पैशाची पूजाही करतात. And if you worship that money, how will you worship God? आणि त्या पैशाची जर तू आराधना केली तर तू देवाची आराधना कशी If you करणार? crave the wealth of this world, या जगाच्या धनसंपत्तीचा तुझा असा लोभ धरला you will slip into spiritual snares. तर कुठेतरी आध्यात्मिक पाशात आणि जाळ्यात तुम्ही अडकणार. You will be trapped by the troubles that come through your foolish and harmful desires. आणि तुझ्या स्वतःच्या मूर्खपणाच्या इच्छांमुळे तुझ्यावरती काहीतरी नाश ओढवणार. Some people are driven into the greed and it drowns them. काही लोक लोभात असे पडतात ना
की त्या लोभामध्ये ते बुडून जातात. Money opens up many avenues. हा पैसा आहे ना, पैसा अनेक पद्धतीचे मार्ग उघडतो. Yes. पैसा That's why love for money is the root cause of all evil. म्हणून Bible लिहिलं says. ना, पैशासाठीचं प्रेम सगळ्या वाईटाचं मूळ कारण आहे. It opens doors to all kinds of evil pleasures. सगळ्या पद्धतीच्या वाईट सौख्यांचं दार उघडतं पैशावरचं प्रेम. Pride comes through lots of money. आणि गर्व सुद्धा खूप सारा पैसा कमवूनच येतो. And when pride comes, destruction comes. आणि गर्व आला की नाश येतोच. And when you have money, you don't even require God. आणि आपल्याकडे भरपूर पैसा असला की आपल्याला देवाची गरजही पडत नाही. See? खिसे So, भरलेले आहेत. the end of all those who covet riches is only destruction and ruin. तर जे सगळे जण धनाची पैशाची एवढी आशा धरतात, एवढा लोभ धरतात, त्यांचा शेवटी नाशच आहे. Why are they destroyed? आणि का त्यांचा नाश Why do होतो? they perish? का त्यांचा नाश होतो? Because कारण not that they are enjoying the world, but it shuts God out of their lives. जगात ते मजा करतात म्हणून नाही, पण त्यांनी देवालाच स्वतःच्या जीवनातनं काढून लावलाय, बंद केलाय म्हणून. Amen. Amen. And so covetousness will take you away from God. तर लोभीपणा तुम्हाला देवापासून लांब नेऊ शकतो. People get little extra money, they stop coming to church. बघा ना, लोकांना थोडंसं जास्त पैसा मिळायला लागला की त्या भाण्याने ते चर्चला यायचं बंद Now, करतात. covetousness is not just related to money. आणि लोभी पण फक्त पैशाशी संबंधित It's a नाही. desire. It's an evil desire. लोभीपणा बेसिकली एक वाईट इच्छा आहे. And wrong desire is idolatry. आणि चुकीची इच्छा म्हणजे मूर्तीपूजा आहे. Anything you love beyond that, the real love is idolatry. खरं प्रेम जे आपलं देवावर असायला हवंय, त्या प्रेमापेक्षा जास्त आणि कशावर जर तुम्ही प्रेम करायला लागलाय तर ती एका पद्धतीची मूर्तीपूजा It is idol worship. ती मूर्तीपूजा झाली ना रे. If you are too much attached to anything, even a person, it अगदी is idolatry. कुठल्याही गोष्टीला तू फारच जडत चाललेला आहे डे बाय डे, का कुठल्याही माणसाला तू डे बाय डे जास्त जडत चाललेला आहे, ती मूर्तीपूजा आहे. की तुला तेच दिसतंय, तुला देव नाही आठवत. Say, God said, देव बोललाय, love the Lord God with all your heart, mind, soul, spirit and strength. संपूर्ण हृदयाने, मनाने, शक्तीने, जीवाने प्रभूवर प्रेम करा. Say, do not love your father, mother more than me. माझ्यापेक्षा जास्त आई बापांवर प्रेम करू नका. So there is a love where you have to show love to your parents, but there is a higher love where you have to show it only to God. तर ठीक आहे, आई बापावरती प्रेम दाखवायचं ठीक आहे, पण त्याहूनही जास्त प्रेम आपल्याला प्रभूवर दाखवायचं. See, Bible says बायबल म्हणतं in Genesis 3 verse 6, उत्पत्तीचा 3 अध्याय 6 वचन, when the woman saw that the tree was good for food and that it was pleasant to the eyes and a tree to be desired to make one wise, she took of the fruit thereof and did eat. उत्पत्तीचा 3 अध्याय 6 वचन, आणि स्त्रीने जेव्हा पाहिले की ते झाड खायला चांगले व डोळ्यांना आनंद देणारे आहे व आपणाला शहाणे करण्यासाठी ते झाड इष्ट आहे, तेव्हा तिने त्याच्या फळातले घेतले आणि खाल्ले, आणि तिने आपल्याबरोबर आपल्या नवऱ्याला सुद्धा ते खायला दिले. See, covetousness, लोभीपणा, desire. लोभीपणा, इच्छा, लोभीपणा. The spirit of covetousness as a destined destroyer. आणि लोभीपणामध्ये अगदी 100% नाश आहे. It has a destiny destroying power. म्हणजे ठरलेल्या आयुष्याची दिशा नाश करायचं सामर्थ्य त्या लोभात आहे. And Eve coveted the tree that God told them not to eat. आणि हवेला तो लोभ झाला की देव जे म्हणतोय की खाऊ नको, And तेच खायची इच्छा तिला झाली. that covetousness brought a crash to her destiny and her husband's destiny. आणि त्या लोभामुळे काय झालं, तिच्या स्वतःची आयुष्याची दिशा आणि तिच्या नवऱ्याच्या आयुष्याची ठरलेली दिशा नाशाकडे गेली. Because the spirit of covetousness is the spirit of Lucifer. कारण लोभीपणाचा आत्मा लुसिफरचा आत्मा आहे. I will be like the Most High, की मी परमोच्च देवासारखा बनणार and I will make my throne above the throne of God. आणि देवाच्या सिंहासनावर माझं सिंहासन मी करणार. इज रिलेटेड टू लुसिफर डायरेक्टली. It's not even I want a throne equal to God, but मला- above God. म्हणजे Can you मला imagine? देवा समान सिंहासन हवं असंही नाही, तो म्हणतो मला देवाच्या वरचं सिंहासन पाहिजे. हा जे- लोभ, That is covetousness. त्याला लोभीपणा म्हणता. आपण तेच गाणं गायचं, नको रे देवा माझं काही. So covetousness destroys destinies. लोभीपणा लोकांच्या आयुष्याची दिशा नाशाकडे नेतो. Look at Judas Iscariot. यहूदा इस्करियोत बघा, Jesus himself made a choice of him among the 12. येशूनी स्वतः त्या 12 यहूदाला निवडलं ना. See? हा, येशूनी स्वतः त्याला निवडलं ना. But for 30 pieces of silver, 30 चांदीच्या नाण्यावर he sold हा? Jesus. अरे 30 चांदीच्या नाण्यासाठी तू येशूंना विकला And then he committed आणि suicide. मग आत्महत्या केली. 30 नाणी चांदीची. Money can make you to commit suicide. पैसा तुला आत्महत्या सुद्धा करायला लावू शकतो. ये पैसे का खेल बहुत बुरा रहता है बेटा. And when money is only there before your eyes, you will not even think of आणि salvation. पैसा 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 सारखं जर पैसा तुझ्या नजरेसमोर असेल
तर तू तारणाचा विचार सुद्धा करणार नाही. What about Achan in the Old Testament? जुन्या करातला एकान त्याचं काय? He also robbed the things, the garment and the silver, that money he got. त्यांनी सुद्धा चोरलं ना ती वस्त्र आणि चांदी. The earth was opened and he was gone. तर पृथ्वी दुभंगली, पृथ्वीच्या पोटात तो गाडला गेला. What about Gehazi? गेहाजीचं काय? He ran after Naaman to get money. गेहाजी नामानाच्या मागे धावला पैशासाठी. He lost his anointing. गेला ना, अभिषेक गेला ना. तो संभाल मिले हुए अभिषेक को तू संभाल. So what is the cure for covetousness? तर या लोभाचा उपाय काय आहे? Contentment. तृप्त राहा. Be जे आहे त्याच्यात. content with what you have. जे आहे त्याच्या समाधानी राहा. Bible says, बायबल म्हणतं be content with what you have. तुझ्याकडे जे आहे त्यात तृप्त राहा. For he said, कारण तो म्हणाला, for Jesus said, येशू म्हणाले, I will never leave you. मी I तुला will कधी never सोडणार forsake. नाही, मी तुला कधी टाकणार नाही. तुझ्याकडे जे आहे त्यात तृप्त राहा. So be happy that your money is in the bank. Don't तर- want all the things with you. तर आनंदी राहा की तुझा पैसा बँकेत आहे. सगळं सारखं तुझ्या खिशात असायला हवं असं काही नाही. Are you getting me? कळतंय ना? God is a bank. देव आपली बँक आहे. Let all the money remain in that bank. आपली बँक देव आहे. माझ्या बँकेचं नाव आहे देव. तर माझा पैसा फिक्स डिपॉझिट सगळे तिथेच राहू दे. Even if I don't have in my pocket, जरी माझ्या खिशात ते नसले, my God is the bank. माझा देव माझी बँक आहे. माझ्या बँकेचं नाव काय? Amen. देव. That's why Jesus said, म्हणून येशू म्हणाले, beware of covetousness. जरा लोभीपणापासून सांभाळून राहा. Amen. नकोस देऊस उच्च पदास Like मला न त्याचा मोह आहे. One man came to Jesus, जसं एक माणूस येशूकडे आला, Lord, प्रभू ask my brother to give 50% share that belongs to me. माझ्या भावाला सांगा ना की 50% वाटा जो माझा आहे तो त्याने मला द्यावा, माझी इस्टेट मला द्यावी. I mean, you are coming to Jesus asking for that money. येशूकडे तू पैसा मागायला You आला. have to, Jesus said, I came to give you life and life in abundance. येशू म्हणाले, एक्सक्यूज मी जीवन द्यायला आलोय, तू पैसा मागतो का? If he had asked for life in abundance, he would have got his share. भरपूर जीवन मागितलं असतं तर तुझा वाटा मी तुला दिला असता रे. See, पण तू मागतोच चुकीचं आहे. Jesus said, who made me a judge? मग येशू म्हटले, मला कोणी न्यायाधीश केलं? I didn't come here to solve this मी problem. काय तुमचे फॅमिली प्रॉब्लेम असे म्हणजे पैशाचे सॉल्व्ह करायला आलो नाही, इस्टेटीचे. And Jesus saw a spirit of covetousness in आणि him. येशूनी त्याच्यामध्ये लोभीपणाचा आत्मा पाहिला. And then he told his disciples, मग येशू आपल्या शिष्यांना म्हणाले, beware of covetousness. हे लोभीपणापासून सावध राहा, सांभाळा. Because a man's life does not consist in the abundance of things he possesses. कारण माणसाचं जीवन माणसाकडे काय काय किती आहे त्यावर नाहीये. Amen. आमेन. येशू आहे का त्याच्यावर ठरतं. Praise God. बाकी किती असलं आणि येशू नाही तर स्वामी तिन्ही जगाचा, येशू विना भिकारी. Amen. Money is not wrong. पैसा चुकीचा नाही. But love for money is covetousness. पैशावर प्रेम बसलं तर तो लोभीपणा आहे, ते चुकीचं आहे. Otherwise, Abraham also was super rich. नाही तर अब्राम पण सुपर श्रीमंत होता हो. Amen. आमेन. Isaac was super rich. इसहाक सुपर श्रीमंत होता. Jacob also was super rich. याकोब पण सुपर श्रीमंत होता. Joseph was on a high योसेफ केवढ्या position. मोठ्या पदावर होता. See, but they were all different people. They were all saved people. पण ते लोकच वेगळे होते, ते तारलेले लोक होते. They had no covetousness in त्यांच्या them. लोभीपणा नव्हता पैशाचा. Moses was very great. मोशे पण किती थोर होता. But he left all the palace and all the money of Pharaoh. पण वेळ आल्यानंतर महाल आणि फारोचा सगळा पैसा त्याने सोडला ना. See, so money on itself is not sin. तर पैसा ऑन इट्स ओन पाप नाही. Let it come. येऊ दे, पैसा येतो येऊ Say, दे. let money come. No तुम्ही म्हणू problem. शकता, असं तुम्ही म्हणू शकता, पैसा माझ्याकडे येतोय, मला मिळतोय, मिळू दे, येऊ दे. Yes, take it. घ्या, मिळतोय तर घ्या. But पण don't forget God. देवाला विसरू नका. येणाऱ्या forget पैशामुळे मिळालेला देव गमवू नका. Amen. आमेन. Today, no matter what, where God has placed me, आज काही जरी झालं, देवाने जरी कुठेही मला ठेवलं, I mean, God has blessed me, made me म्हणजे successful. आज देवाने मला आशीर्वादित केलंय, मला यशस्वी केलंय. But every morning I have to meet God. पण रोज सकाळी मला देवाला भेटावं लागतं. मी भेटतो, माझा तो आनंद आहे. And people will say, आणि लोक but म्हणतील, pastor, you have everything. नाही पास्टर तुमच्याकडे सगळं आहे, आता रोज See, काय देवाला the भेटायचं? day you say, I have everything, you are gone. ज्या दिवशी तू असं म्हणशील ना माझ्याकडे सगळं आहे, त्या दिवशी तू गेला म्हणायचं. You are like David counting the number of soldiers you have. मग तू दाविदासारखा झाला म्हणायचं की तू सैनिकांची संख्या मोजतो का, Say, की माझ्याकडे किती सैनिक आहेत. God was angry with देव David. चिडला, अरे तू सैनिक काय मोजतोय, I will give you more soldiers. मी अजून सैनिक देईन तुला. But don't put your eye on the पण soldiers. तुझे डोळे सैनिकांवर ठेवू नको. Because विजय. they will not give you victory, I will give you कारण victory. तुला विजय ते देणार नाही, तुला विजय मी देणार आहे. Say, आँख किधर है तेरी. don't put your eyes on that money, on your strength, on your wisdom.
डोळे तुझ्या पैशावर, शक्तीवर, तुझ्या ज्ञानावर, डिग्र्यांवर, तुला जे येतं त्याच्यावर ठेवू नको. Because all that money you have, it can just take wings and take off. कारण तो जो सगळा पैसा तुझ्याकडे आहे ना, एका क्षणात त्याला पंख लागून तो पैसा उडू शकतो. One moment it will be gone. एक क्षण लागत नाही पैसा जायला. Hold on to God. देवाला धरून राहा. Even in plenty, hold on to God. भरपुरीत पण देव धरून राहा. Not only in empty, hold on to God. In plenty, also hold on to God. फक्त रिकामेपणा देव धरून राहा नाही, रिकामेपणा देव धरून राहा आणि भरपूर असतानाही देव धरून राहा. Amen. कारण शेवटी देव हा लागतोच. मी तर म्हणते ना, मी समजा स्वर्गारोहणाच्या अगोदर मरण पावले तर माझ्या कबरेवर हे वाक्य लिहा की शेवटी देव हा लागतोच. And covetousness is damning sin. आणि लोभीपणा हे पाप आहे. Because it hinders the word of God from coming into our soul. लोभीपणा इजा करणारं पाप आहे. ते आपल्या हृदयामध्ये देवाचं वचन येऊ नाही देत. It does not allow. नाहीच परवानगी देत. कारण लोभ. Amen. आमेन. Because through covetousness, कारण लोभीपणातून a man only sees his wants. माणसाला फक्त त्याच्या गरजा दिसतात. मला हे हवंय, हे हवंय, हे He does हवंय. not see the need of his soul. माणसाला जीवाची गरज दिसत नाही, पण काय हवंय ते दिसायला लागतं. मला हे हवंय, मला हे हवंय, मला हे हवंय. Like that rich man Jesus spoke of. जसं त्या श्रीमंत माणसाविषयी येशू बोलले ना, He had plenty of money. त्याच्याकडे भरपूर पैसा होता That year he got a abundant crop. आणि त्या दिवशी त्याला भरपूर पीक मिळालं. He said, त्या वर्षी तर तो म्हणाला, I will break this barn and build a bigger barn. आता हे कोठार तोडतो आणि मोठं कोठार बांधतो. Was it wrong? चुकीचं होतं का ते? No. नाही. If your cupboard is full, you need a bigger हो cupboard. ना, No problem. तुझं कपाट जर भरलेलं असेल तर तुला मोठं कपाट किंवा वॉर्डरोब लागणार आहे. त्यात काय चुकीचं आहे? Amen. आमेन. If you are two people, one room is enough हो, for you. तुम्ही दोघच माणसं आहात तर एक रूम पुरेशी आहे. If you are 10 children you have, then you need 2 rooms at least. तुम्हाला And 10 3 मुलं rooms. झाली तर तुम्हाला 2-3 खोल्या पाहिजेत. And so, तसं desiring for another room is not covetousness. अजून एक खोली हवी अशी इच्छा ठेवणं लोभ नाही. Desiring for a scooter is not covetousness. स्कूटरची इच्छा आहे माझी, तेही लोभ नाही. Say, but पण because he also said, कारण तोही म्हणाला, I am going to break this small one, make a bigger मी one. छोटं कोठार आता तोडतो आणि मोठं कोठार बांधतो. But the last statement was not proper. त्याच्या नंतरचं वाक्य चुकलं. Then I will tell my soul, मग मी माझ्या जीवाला सांगेन, eat and drink and enjoy this life. खा पी आणि मजा कर. See, that statement was wrong. उधर गडबड हो गई ना बेटा, ते वाक्य चुकलं. खा पी आणि मजा कर. How many are understanding? किती लोकांना कळतंय? Then I will tell my soul, मग माझ्या जीवाला मी म्हणीन, Atta, माझ्या जीवा आता enjoy life. बस खा पी घे, Forget सुखी रे. everything, forget God, मज्जा, forget मज्जा. everything. गंमत कर. देव नको, चर्च नको, कोण नको, काय नको. हो का? लागणार आहे बरं का? Enjoy life. मजा कर म्हणे. See, डोंबल्याची मजा. till he said, I will break this small barn and build a bigger barn was not wrong. तिथपर्यंत ठीक होतं. जेव्हा तो म्हणाला मी छोटं कोठार तोडून मोठं कोठार बांधतो, नथिंग रॉंग, बरोबर आहे. You ठीक आहे. got a cycle, now you want a scooter, nothing wrong. तुला सायकल होती, आता तुला स्कूटर घ्यायची इच्छा झाली, त्यात काही चुकीचं नाही. Now you have a scooter, you want a car, nothing wrong. तुझ्याकडे स्कूटर होती, आता तुला कार घ्यायची इच्छा झाली, ठीक आहे, काही चुकलेलं नाही. You have a rented house, you want your own house, nothing wrong. तुझं भाड्याचं घर आहे, तुला स्वतःचं घर घ्यायची इच्छा झाली, काही चुकलेलं नाही. Say, but if पण you say, किंतु परंतु जर तुम्ही म्हटला, हे सगळं झालं नंतर हा मग मी चर्चच बंदच करणार आता. बस एवढं गरज नहीं, नाही. कोई सुना नहीं, कोई सुना. ऊपर सब सुनने को आता है, ऊपर सब दिखता भी है. तू शाना मत बनो. Praise God. आमेन. Say, are you getting me? है ना? In plenty also run after God. भरपुरी सुद्धा देवा मागे चालायचं आहे. किती असलं आपल्याकडे तरी देवा मागे चालायचं आहे, नसलं तरी देवा मागेच चालायचं आहे. That you don't need to say. ते म्हणायची Because गरज when we पडत don't नाही. have, we हो are ना. the first ones in the कारण church. नसलं की आपण अडलं ना की आपण बरोबर चर्चला येतो, कोणी सांगायची गरज पण पडत नाही. आज काय लवकर नाही, आज मला चर्चला फारच लवकर यायची इच्छा झाली, ऐसा सोचा की आज प्रेज एंड वर्शिप भी अटेंड करेंगे. हो का? आम्हाला कळलं बरं का? Are you getting me, people? घोडा कुठेतरी अडलेला आहे, नाही तर ये प्रेज एंड वर्शिप में बैठेंगे. Do you know माहितीये? the sin of covetousness लोभीपणाचं पाप is the basis for even killing and murder? ठार मारणं, खून करणं यालाही कारणीभूत होतं. Now, लोभीपणा, stealing and lying all comes when there is covetousness. चोरी करणं, खोटं बोलणं, हे सगळं लोभीपणातून येतं. And there are many people in the Bible आणि बायबलमध्ये अनेक लोक आहेत of whom it is written that covetousness ruined their life. ज्यांच्याविषयी असं लिहिलंय की लोभीपणातून त्यांच्या जीवनाचा नाश झाला. I mean, there are many. अनेक. I mean, Nabal. नाबाल आहे, And then Lot. What about Lot? लोट, त्याचंही असंच. He wanted the best portion of the land. लोटाला सगळ्यात चांगला देश आणि जमीन हवी होती. Say,
He should have realized my being associated with Abraham has brought me blessing. लोटाला कळायला हवं होतं ना की मी अब्राम सरांच्या बरोबर आहे, त्यातून मला आशीर्वाद मिळालेले आहेत, खूप झालं. See, when there was contention between their shepherds, पण अब्रामाचे मेंढपाळ आणि लोटाचे मेंढपाळ ह्यांच्यात जेव्हा वादिवाद झाला, that was the time the covetous heart was revealed. त्यावेळेला त्याचं लोभी हृदय उघडं झालं. See, when both were having everything fine, nobody knew who was covetous, whether दोघांमध्ये. Abraham was covetous or Lot was covetous. अब्राम आणि लोटात जेव्हा सगळं काही शक्य होतं तेव्हा कळून नाही आलं की लोभ कोणात आहे, अब्रामात आहे का लोटात आहे. But पण in that testing time, त्या वादिवादात, त्या कसोटीत Abraham said, अब्राम बोलला, let's not fight. आपण भांडायला नको. We are relatives. आपण नात्यात आहोत, भांडायला We नको. should not fight. आपण असं भांडायचं नाही. See, that is our statement, and that should be our statement. असं आपलंही विधान असायला पाहिजे Let us not fight. की आपण भांडायला नको, आपल्याला वाद नाही करायचे. Yes, God has blessed you, God has blessed me. देवाने तुलाही आशीर्वाद दिलाय, मलाही दिलाय. God will bless us more. देव आपल्याला अजून आशीर्वाद Let देईल. us walk proper. चला ठीक ठाक चालूया, बरोबर चालूया, वेळ वाकडं नको. That's what Abraham said. असं अब्राम त्याला म्हणाला Let us not fight. की आपण भांडायला Let not the world say these Christians are की fighting. लोटा आपण नको भांडायला. जगाने असं नको म्हणाला की हे ख्रिश्चन लोक भांडतात. So Lot said, then what to do? मग लोट म्हणाला नाही मग करायचं काय. Abraham said, simple. अब्राम म्हणाला सिंपल आहे, Whichever land you want, you take. Whichever leftover land, I will take. तुला जी काही जमीन आवडते ना तू घेऊन टाक, उरलेलं मला दे. Bible says, Bible म्हणतं, Lot lifted up his eyes. लोटाने डोळे वर केले Where? तपासायला. Heaven? No, lifted up his eyes means looking on the land. स्वर्गाकडे नाही, जमीन तपासायला. कुठली Yes. जमीन चांगली आहे. Genesis 13:10. उत्पत्ती 13:10. And he beheld all the plain of Jordan. आणि यार्देनचा सगळा सपाट भाग त्याने पाहिला. And what did he see? आणि काय दिसलं त्याला? Well watered land. अगदी हिरवीगार जमीन जिथे पाणी भरपूर आहे. Before the Lord had destroyed Sodom and Gomorrah, it was all well watered land. सदम आणि गमोराचा नाश करण्या अगोदर ती अगदी हिरवीगार आणि पाणी भरपूर असलेली जागा होती. Bible says it was like the Garden of Eden. बायबल म्हणते एदेनेच्या बागेसारखी ती जागा होती. Say. लोटांनी पाहिली. And so when Abraham said, you make a choice, आणि मग अब्राम जेव्हा त्याला म्हणाला आता तू निवड तुला काय हवंय, he should have said, लोटांनी असं म्हणायला हवं होतं ना no uncle. की काका नको. काकाच होता तू त्याचा ना. He's uncle only. काका Uncle, ही था ना, no हो उसका uncle. काका ही था. बोलना था ना ऐसा की You काका are the नको. one who brought me along here. काका मला हे सगळं नको, तुम्ही मला इथवर आणलंय. My father died. माझे वडील तर वारले, You took care of me. तुम्ही मला सांभाळलं. You are like my father. तुम्हीच माझ्या वडिलांसारखे आहात काका. I mean, you choose which side you तर want. तुम्ही निवडा, तुम्ही ठरवा काका. And I will go to other आणि जे side. उरेल ते मी घेईन काका. But नाही. at the end of the day, his covetousness brought him trouble. दिवसाच्या अखेरीला त्याच्या लोभीपणातनं त्याला त्रास झाला. Say, लोटाला covetousness. लोभीपणा त्रासात टाकतो बेटा. He said, uncle, तो म्हणाला काका give me this land. मला ही जमीन द्या, All green land, give हे me. सगळं हिरवगार मला द्या. Abraham didn't say, अब्राम असं नाही म्हणाला. काय रे भाऊ, काय रे बाबा, का असं एवढं मी तुला काय रे वर भाऊ? वर आणलं, हसलास. वर आणणारा माणूस मी. हा तुला वर आणणारा मी, Huh? तुझं कल्याण करणारा मी. No. Huh? See, Abraham said, okay. अब्राम असं नाही बोलला. अब्राम म्हटला ठीक आहे, I mean, no evil in his heart. काही त्याच्या हृदयामध्ये पाप नाही. He said, okay, take it. अब्राम म्हटला ठीक आहे बाबा, तुला हे आवडलं घेऊन टाक, Take it. The rest I will take. बाकीचं मी घेतो. Bible says, after Lot left, God met Abraham. आणि बायबल म्हणतं लोट गेल्यावर देव अब्रामाला भेटायला आला. Say, God Underline. didn't go to meet Lot. God went to meet Abraham. देव लोटाला भेटायला नाही गेला, देव अब्रामाला भेटायला आला. His covetousness brought his own ruin लोटाच्या लोभातनं झाला ना त्याचा नाश. because कारण? his wife died. त्याची बायको वारली, मिठाचा खांब झाली, They lost their house, घर गेलं, property. धन मालमत्ता गेली They stayed in a cave. आणि गुहेत राहायला लागले ते. Finally, Lot stayed in a cave. शेवटी लोट गुहेत राहायला लागला. You leave God, you will stay in the cave. तुम्ही देवाला सोडलं ना तर गुहेत राहायची पाळी येईल. Don't do that. See? Please don't do that. Covetousness is so terrible. लोभीपणा फार भयानक It आहे. can destroy a man completely. एखाद्या माणसाचा समूळ नाश करतो लोभीपणा. Amen. अरे देव काय सोडताय पैशापायी. So check yourself to know तर स्वतःला तपासा. whether you have some inordinate ambition to be rich. अशी तर काही महत्वाकांक्षा नाही ना कोणात लपलेली की मला सुपर रिच सुपर धनवान व्हायचंय, बस नेक्स्ट बिर्ला मुझे बनना है. Amen.
See, let God make you rich. देवाने तुला धनवान Let करावं. promotion come from Him. बढती त्याच्याकडनं येऊ दे. I will not run after मी it. नाही त्याच्या मागे धावणार. Promotion should run after me बढती माझ्या मागे as I धावत run after God. जसं मी देवा मागे धावतोय बढती माझ्या मागे धावत यावी. See, I have never run after money, but money is chasing me because I am chasing God. मी कधी पैसा मागे धावत नाही पण पैसा माझ्या मागे येतो कारण मी देवा मागे लागलोय. Bible says बायबल म्हणतं in Proverbs 10:22, नीतिसूत्र 10:22 the blessings of the Lord makes one rich देवाचे आशीर्वाद एखाद्याला धनवान करतात without adding sorrow to their life. आणि त्याच्यामध्ये दुःखाची जोड लावत नाही. See, आमेन. देवाचे आशीर्वाद दुःखाची जोड लावत नाही. now can a covetous man go to heaven? आता लोभी माणूस स्वर्गात जाऊ शकतो का? We will see. बघू ना आपण. Bible says बायबल म्हणतं once somebody came to Jesus with this question, एकदा येशूंकडे कोणीतरी हा प्रश्न घेऊन आलं good master, की चांगल्या गुरु what must I do to have eternal life? अनंत काळचं जीवन म्हणजे मोक्ष मिळवायला मी काय करू? Jesus said, येशू म्हणाले when you are calling me good, तुम्हाला चांगलं म्हणतोस you are calling me God. तेव्हा तुम्हाला देव म्हणतोयस Because there is nobody good except God. कारण देवासारखं म्हणजे देवच फक्त चांगला आहे आणि कोणी चांगलं नाही. Because God alone is truly good. कारण देव एकटाच फक्त चांगला आहे. But then to answer your question, पण तुझ्या प्रश्नाचं उत्तर देतो. you can get to heaven if you keep all the commandments. तू जर सगळ्या आज्ञा पाळल्यास ना तर तू स्वर्गात जाऊ शकतोस. सगळ्या आज्ञा. This young rich ruler said, which ones? तर हा तरुण धनवान मुलगा होता, अधिकारी होता. तो म्हणला कुठल्या कुठल्या आज्ञा? Jesus replied, येशूने उत्तर दिलं don't kill, ठार मारायचं नाही, don't commit adultery, व्यभिचार करायचा नाही, don't steal, चोरायचं नाही, don't lie, खोटं बोलायचं नाही, honor your father and आई mother, बापाचा मान करायचा, love your neighbor as you love yourself. शेजाऱ्यावर स्वतः इतपत प्रेम करायचं. This fellow said, तर हा म्हटला Master, गुरुदेव I have always obeyed every one of them that you spoke now. या सगळ्या आज्ञा मी पाळलेल्या आहेत. What else must I do now? अजून काय करू मी? Jesus said to him, येशू बोलले त्याला if you really want to be perfect, तुला जर खरोखर परफेक्ट परिपूर्ण बनायचं असेल go immediately, तर लगेच जा, sell everything that you have, जे आहे ते सगळं विक give all the money to the poor, आणि गरीबाला तो पैसा वाट. transfer all your treasure to the poor people. तुझी सगळी धनसंपत्ती गरिबांना ट्रान्सफर कर. Then you will have treasures in heaven. मग तुला स्वर्गात खजिना मिळेल. If you give here, treasures will be there. इथं दिलं तर वर जमा होईल. There म्हणजे इथंच नाही, वर. हा असं नाही तर ह्या घरातनं त्या घरात असं नाही, असं नाही. या घरातनं वाह. स्वर्गात. बोला पास्टर बोला. See, you किती tell छान. me. तुम्ही मला सांगा So that kind of transfer will take place. अशा पद्धतीचं ट्रान्सफर होईल. He said, no, that kind of transfer I don't like. तो जवान अधिकारी म्हणतो नाही नाही ऐसे ट्रान्सफर मुझे अच्छे नहीं लगते. If it transfer in another house, it is okay. दुसऱ्या घरात ट्रान्सफर झालं तर मी म्हणेन Who has ठीक आहे. seen in heaven? स्वर्ग बिर्ग कोणी बघितलंय स्वर्गात होणार पण एखादी Jesus transfer. said, येशू म्हणाले after that, त्यानंतर come back and follow me for the rest of your life. ये परत आणि आयुष्यभर माझ्या मागे चाल. When the young man heard this statement of Jesus, तरुण श्रीमंत अधिकाऱ्याने जेव्हा हे वाक्य ऐकलं he shook his head. त्याने डोकं हलवलं. हे नाही होऊ शकत. आपने से तो नहीं होगा बाबा. मेरे से I नहीं mean, होणार. my daddy worked so much for it. We earned so much. All the माझ्या property डॅडीने we एवढी had. मेहनत केली, माझ्या डॅडीने एवढी सगळी मालमत्ता सोडली I mean, you are just saying distributed like that. आणि असं म्हणतात की लगेच वाट. No, I don't. नाही नाही मेरे से नहीं होगा. होगा. See, Jesus was testing him. येशू त्याला तपासत होते. Because there were many rich people. Matthew was rich. कारण धनवान लोक Zacchaeus was rich. मत्थे धनवान होता, जक्कई धनवान होता. But Jesus never said, Zacchaeus, give everything, then salvation will come in this पण house. येशू त्याला नाही असं म्हटले की जक्कई सगळं देऊन टाक, विकून टाक आणि मग तारण येईल तुझ्या घरात. Matthew, you have got lots of money, give everything, follow me, then you will have मग त्या salvation. तुझ्याकडे खूप पैसा आहे, सगळा देऊन टाक, मग माझ्या मागे चाल. असं नाही Jesus म्हणत. can read people's heart. येशूंना लोकांची हृदय वाचता येतात. तू बोलने से पहले जीसस को मालूम है. Then Jesus told his disciples, तर येशू आपल्या शिष्यांना म्हणाले it is almost impossible for a rich man to enter the kingdom of heaven. श्रीमंत माणसाने स्वर्गाच्या राज्यात प्रवेश करणं जवळजवळ अशक्य आहे. See, are you getting me? कारण It पैसा is almost impossible for a rich man to enter the kingdom of heaven. श्रीमंत माणसाने स्वर्गात प्रवेश करणं जवळजवळ अशक्य आहे. Oh God, riches हे can keep बाप्पा. you away from heaven. म्हणजे हा पैसा आणि धनसंपत्ती तुला स्वर्गापासून लांब ठेवू शकते. And then he gave another shocker. आणि अजून एक धक्का दिला मग Again I tell you, की परत मी तुला सांगतो it is easier for a camel to go through the eye of the needle एखाद्या उंटाला सुईच्या डोळ्यातनं जाता येईल than for a rich man to enter the kingdom of पण God. श्रीमंत माणसाला काही स्वर्गाच्या राज्यात जायला होणार नाही. Now you know how hard it is for women know you हो ना. put a thread in the head of the needle. आता सुईच्या त्या भोकामध्ये
धागा टाकणं किती अवघड स्त्रियांना माहित असेल. होत नाही नसेल तुम्ही स्पेक्स घालतात होत झालं नाही नाही. तर चष्मे घालता, नाही तर असं असं So करून it is difficult. अवघड जातं. But कळलं ना? just अवघड जातं. if I tell you take this camel, put it in through the head of the needle. पण मी तुम्हाला म्हटलं हा उंट घ्या आणि सुईच्या भोकात आत टाका. तुम्ही म्हणाल, Is it possible? तुम्ही काय धागा जाईना उंट कुठून जायचा? So Jesus says येशू म्हणतात it is impossible अशक्य आहे. for a rich man to enter heaven. इतक्या धनवान माणसाने, इतक्या श्रीमंत माणसाने स्वर्गात जाणं अवघड आहे, अशक्य आहे. How many are rich here? किती लोक इथे श्रीमंत आहेत? It is impossible for you to go to heaven. तुला स्वर्गात जाणं अशक्य आहे. Oh God. कोणी नाही श्रीमंत. Now people will start selling off their houses, property. आता लोक आपली धनसंपत्ती विकायला लागतील. And so when the disciples heard this, आणि शिष्यांनी जेव्हा ऐकलं it shocked them त्यांना तर धक्काच बसला. because कारण they were very biased by their culture. त्यांच्या संस्कृतीमध्ये ते अशी धरसोड करणारे Because होते. for them their thinking was if you have enough money you are close to God. कारण शिष्यांची समज अशी की आपल्याकडे पुरेसा पैसा असेल तर आपण देवाच्या जवळ आहे. Even today, आजही a rich man thinks that in his previous birth he had done good, that's why he's got riches today. श्रीमंत माणसाला असं वाटतं ना की माझ्या पूर्वीच्या जन्मात मी काहीतरी चांगलं केलंय म्हणून मी या जन्मात श्रीमंत And आहे. so if he sees a poor man, तर त्याने जर एखाद्या गरीबाला पाहिलं he looks at him and says in his previous birth this fellow was a culprit fellow. तर या गरीबाकडे बघून Crooked तो fellow. म्हणतो की त्याच्या पूर्वीच्या जन्मात ना हा फारच वाकडा माणूस असणार आहे म्हणून या जन्मी असा आहे, म्हणून आता वाकडा आहे तो. म्हणून असा. See? So they asked Jesus, तर त्यांनी येशूंना विचारलं if not rich, who can be saved then? श्रीमंतांचं तारण होणार नाही Yeah. तर मग तारण होणार कोणाचं आहे? I mean, you're saying rich people cannot be saved. तुम्ही असं म्हणता श्रीमंत लोकांचं तारण होणार नाही, Then who can be saved? मग कोण तारलं जाणार आहे? Jesus gave a beautiful answer. येशूंनी सुंदर उत्तर दिलं. Matthew 19:26. मत्थय 19:26. Jesus looked at them and said, येशूंनी त्यांच्याकडे पाहिलं आणि त्यांना म्हणाले, with men this is not possible, but with God all things are possible. मत्थय 19:26 मध्ये येशू त्यांना म्हणाले, माणसांना हे अशक्य आहे परंतु देवाला सर्व गोष्टी शक्य That आहेत. means God can save a rich man. याचा अर्थ देव श्रीमंत माणसाला तारू शकतो. He has a way to save a rich man. श्रीमंत माणसाला तारणाकडे कसं आणायचं त्याची रीत देवाकडे आहे. God can save. देव म्हणू शकतो, तारण देऊ शकतो त्याला. Zacchaeus was a rich man, God saved him. जक्का होता श्रीमंत, देवाने तारला ना त्याला. So a rich man can be saved. याचा अर्थ श्रीमंत माणूस तारला जाऊ शकतो. See? Huh? But it will be little tough. पण जरा अवघड जाईल, It will be little tough. थोडंसं अवघड जाईल. But God can have mercy. पण देव दया करेल. In other words, दुसऱ्या शब्दात riches can stop you from getting salvation. धनसंपत्ती आपल्याला तारण मिळण्यापासून थांबवू शकते. We'll continue next. अडचण होऊ शकते. पुढच्या आठवड्यामध्ये विषय सुरू ठेवू. Thank you, Jesus. Thank you, Lord. Let nothing take you away from Jesus. येशूंपासून ना कुठलीही गोष्ट तुम्हाला लांब नेऊ देऊ नका. काही नको आपल्याला. Stick to Him. येशूंना धरून राहा. He's the only one who can take you to कारण heaven. येशू एकच आहे जे आपल्याला स्वर्गात नेऊ शकतात. थोडं कमी चालेल पण येशू पाहिजे. You may fight with your neighbors, you may fight with your family, you may fight with your spouse. तुम्ही शेजाऱ्यांशी भांडाल, नवरा बायकोशी भांडाल, It's all okay. ठीक आहे. ही सगळी भांडणं वाद विवाद होत राहतात. Don't fight with Jesus. येशूंशी भांडण नका घेऊ, ते नाही झेपायचं. Don't take enmity with Jesus. येशूंशी वैर घेऊ नका, ते नाही झेपणार, Because that will be too costly. ते महाग पडेल. Amen. येशूंशी वैर महाग पडेल बेटा. हालेलुया. Anytime anything can happen. कधी काही होऊ शकतं राजा, कधी काही होऊ शकतं. I told you yesterday. मी तुम्हाला काल सांगितलं. If you are new only for today, I can tell you. तुम्ही जर नवीन आहात, आज आलेले नवीन, मी तुम्हाला सांगतो परत. In my dream, I saw this rapture taking place. गेल्या आठवड्यामध्ये मला स्वर्गारोहण होतंय असं स्वप्न पडलं. Suddenly the trumpet was blown. अचानक करणा वाजला And through the trumpet, आणि त्या करण्याद्वारे Jesus was saying, येशूंची वाणी आली. get ready, we have to go. येशू म्हणाले, तयार हो, आपल्याला जायचं. We have to go. आपल्याला जायचंय, तयार हो. At that moment,
त्या क्षणाला I said, 1 minute, I will run to my prayer मी room. म्हणालो 1 मिनिट मी माझ्या प्रेयरच्या खोलीत जाऊन In येतो. my dream, I'm saying. माझ्या स्वप्नात मी हे बघतोय. But my wife said, but the trumpet is already blowing. तर माझी बायको मला म्हणते अहो पण कर्णा वाजला तुम्ही कुठे चालला? It will wait, I said. नाही ते थांबेल तू थांब. I just said, Lord, मी म्हटलो प्रभू cleanse me, मला साफ कर, make me worthy. मला माफ कर, मला योग्य कर. And I ran out. आणि बाहेर गेलो धावत. God was teaching us something. देव शिकवत आहे आपल्याला काहीतरी. We need to repent आपण पश्चाताप करायला of पाहिजे. all our sins. आपल्या सगळ्या पापांचा पश्चाताप, Knowing sin, known sin, unknown sin. कळत केलेलं पाप, न कळत केलेलं पाप, पाप इज पाप. सगळ्याच्या Some of the पश्चाताप. sins you may not even know it काही is a पाप- sin or you committed. काही पाप तुझ्याकडनं झालेलं तुला कळणार पण नाही की हे पाप होतं. Every morning, रोज सकाळी, every night, रोज रात्री, before sleeping also, झोपण्या अगोदर just say, Lord, forgive me. फक्त म्हणायचं प्रभू मला क्षमा कर, Wash me clean. मला स्वच्छ कर, धुवून काढ. Because rapture can take place at night कारण also. स्वर्गारोहण रात्री पण होऊ शकतं. Who told you it will be only in the daytime? कोणी सांगितलं की स्वर्गारोहण दिवसाच होणार आहे? Who told you that when you are in the church, rapture will take कोणी place? सांगितलं की तू चर्च मध्ये असताना स्वर्गारोहण होणार आहे? हू नोज, नोबडी नोज. Anytime. कधीही स्वर्गारोहण होऊ शकतं, कुणालाही So माहित we नाही need to कधी. be prepared. आपली Okay? तयारी पाहिजे ना बेटा. प्रिपेअर टू मीट युअर गॉड. Let us हालेलुया. all worship. देवाची आराधना करू सर्वजण मिळून. चला चलो चले यीशु के संग, आओ थामे यीशु का हाथ। हालेलुया, 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 हालेलुया। हालेलुया. रास्ता सुखड़ा है, खुदा का थामे रखना हाथ। रास्ता सुखड़ा है, चले हो तुम खुदा के संग। रास्ता सुखड़ा है, खुदा का थामे रखना हाथ। रास्ता सुखड़ा है, चलो चले यीशु के संग, आओ थामे यीशु का हाथ। हालेलुया, 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 हालेलुया। खुदा की रूह सिखाएगी, खुदा की रूह बताएगी, खुदा की रूह की सुनना आज रास्ता सुखड़ा है। खुदा की रूह सिखाएगी, खुदा की रूह बताएगी, खुदा की रूह की सुनना आज रास्ता सुखड़ा है। चलो चले यीशु के संग, आओ थामे यीशु का हाथ। हालेलुया, 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 हालेलुया। हालेलुया. आमेन. Thank you, Lord. धन्यवाद येशू. Thank you, Master. धन्यवाद प्रभू. Lord, प्रभू where can we go? आम्ही कुठे जाणार? You have the words of eternal life. अनंत काळच्या जीवनाचे शब्द तुझ्याकडे. तुझं सोडून ख्रिस्ता मी जाऊ कुठे? Where can I go from your holy तुझ्या presence? पवित्र सानिध्याला सोडून मी कुठे जाऊ? Where can I make my bed? कुठे जाऊ? कुठे माझा बिछाना बनवू? Wherever I go, you are there. जिथे जातो तिथे तू आहे. Lord, I प्रभू, thank you मी तुझे आभार मानतो. for this free salvation that you gave हे us. जे मोफत तारण तू दिलंस ना आम्हाला, त्यासाठी तुला धन्यवाद. Even in 1,000 deaths, we couldn't have got salvation. अगदी हजारो वेळेला मरून सुद्धा आम्हाला हे तारण मिळालं You नाही. said the wages of sin is death. पण तू म्हटला पापाचं वेतन मरण आहे. But Jesus. 10,000 deaths also wouldn't have sufficed to take me to heaven. 10,000 वेळेला मेलो असतो ना तरी मी स्वर्गात जाऊ शकलो नसतो. There was no chance. चान्सच नव्हता, मला संधीच नव्हती. Nicodemus said, निकदेम म्हणाला, can I go back in my mother's womb a second मी time? काय माझ्या आईच्या पोटात दुसऱ्यांदा परत जाऊ? This is not possible. हे शक्य नाही.
Salvation is like that. तारण असंच आहे. You have to go back to the mother's womb a second time. आईच्या पोटात दुसऱ्यांदा परत जावं लागेल. It is not possible. शक्य नाही. Jesus said, येशू म्हणाले, unless you are born again from above, वरून जोवर तुझा नवीन जन्म होत नाही, you cannot get heaven. तुला स्वर्ग मिळूच शकत नाही. Things have to be done from heaven. गोष्टी स्वर्गातून व्हायला हव्यात. And that's what's been done for us from आणि heaven. आपल्यासाठी स्वर्गातून हे काम झालंय. Earth cannot Hallelujah. manufacture it. Earth cannot do it. हे पृथ्वीचं उत्पादन नाहीये. तारण पृथ्वीवरून होणारं प्रोडक्शन नाहीये. ते स्वर्गातून आलंय. We bless you, Lord. आम्ही तुला आशीर्वादित Come on, करतो say, I प्रभू. bless you, Jesus. म्हणा, येशू मी तुला Come on, say, आशीर्वादित thank you, करतो. Jesus. With my hands Thank you, Jesus. lifted Yes. up. Amen. Lift up your hands. Come on, Oh, everybody. glory, glory, glory. And my mouth filled with Yes, praise. Lord. Yes. Worship Him, worship Him, worship Him. With a heart of thanksgiving, I will bless thee, O Lord. I will bless thee, O Lord. I will bless thee, O Lord. With a heart of thanksgiving, I will bless thee, O Lord. Lord, right now I pray. प्रभू for यावेळेला my मी people. प्रार्थना करतो माझ्या लोकांसाठी. Bless them, Lord. त्यांना आशीर्वादित कर. You gave them confidence तू त्यांना विश्वास दिलास that they are not going to heaven by their merits. की ते स्वतःच्या गुणधर्मांवर स्वर्गात जात नाहीये. Lord, प्रभू we would have been scared. आम्ही घाबरलो असतो. Even if it was based on merits, we would have been scared. गुणधर्मांवर अवलंबून असतं तरी घाबरलो असतो. जाम घाबरलो असतो. Because कारण we know आम्हाला माहित every work of ours has a flaw. आमच्या प्रत्येक कामात काही ना काही त्रुटी आहे. But पण because you are taking us, तू आम्हाला स्वर्गात नेतोयस ना, we have confidence in. म्हणून आम्हाला विश्वास आलाय. That gives us joy and courage. त्यातून आम्हाला आनंद आणि धीर मिळतो. Make everyone courageous. प्रत्येकाला धीरानं प्रोत्साहनानं भर. Because कारण you love them. तुझं त्यांच्यावर प्रेम You आहे. died for तू them. त्यांच्यासाठी मरण You पावलास. rose for तू them. त्यांच्यासाठी परत You जिवंत will झालास take care of them. आणि नक्की तू त्यांना Bless सांभाळणार all of them, Lord. सगळ्यांना आशीर्वादित कर प्रभू. Whoever has come here, जे कोणी आज इथे आले whoever is watching us आणि online, जे कोणी ऑनलाईन आम्हाला पाहताय bless all of them. सगळ्यांना आशीर्वादित कर. Fulfill their heart's desires. त्यांच्या मनोकामना पूर्ण कर. Great things should happen for them. महान गोष्टी त्यांच्यासाठी घडव. Yes, we got a message also यास आम्हाला उपदेश पण मिळाला from abroad. परदेशातून सुद्धा. This couple, हे एक जोडपं आहे. God blessed them with a child. देवाने त्यांना संतानाचा आशीर्वाद दिला. But the doctor said there are complications with the काय child. झालं, एक जोडपं आहे, परदेशात ते राहतात आणि त्या मुलीला दिवस गेले. डॉक्टरांनी मात्र तपासल्यानंतर सांगितलं काहीतरी प्रॉब्लेम आहे. But this couple loves us. पण हे जे जोडपं आहे ना, तरुण जोडपं आहे आणि त्यांचं आमच्यावर खूप प्रेम आहे. We prayed. आम्ही प्रार्थना केली कारण त्यांनी लगेच आम्हाला निरोप पाठवला की पास्टर प्रार्थना करा ना, असं असं झालंय. God did a miracle. देवाने चमत्कार केला. The child is absolutely प्रार्थनेनंतर perfect. परत ते लोक टेस्ट करायला गेले तर रिपोर्ट आला की बाळ अगदी नॉर्मल आहे. They are watching us online always. ऑनलाईन बघतात ते There आम्हाला. are many who watch us online. तसं अनेक लोक आम्हाला ऑनलाईन So बघतात. I want to reach all of them. तर मला सगळ्यांपर्यंत पोहोचायचं आहे. Lord, प्रभू bless all who are watching us सगळे now. जण जे आम्हाला बघतायत आता त्यांना आशीर्वाद दे. Fulfill their heart's त्यांच्या desires. मनोकामना पूर्ण कर. Let good things happen in चांगल्या their गोष्टी lives. त्यांच्या जीवनात घडव. Bless my people here माझ्या लोकांना जे इथे आहेत त्यांनाही आशीर्वाद and दे. satisfy them. त्यांना समाधानी कर. In Jesus' name I pray. येशूंच्या नावात मी मागतो. Amen and amen. Amen. Praise Amen. God. देवाला Please धन्यवाद. be seated. कृपया सर्वांनी खाली बसा.